नमस्कार. आज सगळ्यांना राजश्री शाहू महाराज दिनाच्या शुभेच्छा. आणि या शाहू महाराजांच्या मुळे आपण सगळे या उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये आहोत. जे भारतामध्ये शासन आता करत आहे ते 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी पश्चिम महाराष्ट्रात केलेलं आहे. आणि त्याकरिता आज आपल्याला त्या शाहू महाराजांच्या परिसरामधील एका शेतकऱ्याचा मुलगा आपल्याला रिसोर्स पर्सन म्हणून मिळालेला आहे. आणि सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एका गावामध्ये वाढलेला मुलगा, 10वी पर्यंत तिथे शिक्षण झालं. नंतर 10वी नंतर ठाण्यामध्ये कॉलेजला आले. असे डॉक्टर प्राचार्य सोमनाथ विभूते सर. विभूते सरांची ओळख खूप जणांना आहे आपल्या ग्रुपमध्ये, कारण खूप जण आता PhD चे विद्यार्थी आपल्या ग्रुपमध्ये आहेत. तर त्यांनी त्या PhDच्या मुलांना खूप वेळा गायडन्स केलेला आहे. आणि त्या विद्यार्थ्यांची प्रत्येक वेळी मागणी अशी असते की आम्हाला विभूते सरांचे लेक्चर तुम्ही ठेवत चला. म्हणून आजच्या या आपल्या कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम जो आपल्याला प्राध्यापकांना करिअर ऍडव्हान्समेंट प्रोग्राम साठी उपयोगी पडणार आहे आणि रिसर्चच्या विद्यार्थ्यांना त्यांना आपल्या कोर्स वर्क साठी उपयोगी पडणार आहे. आपल्याला मला सगळ्यांना सांगायचं आहे की विभूते सरांचा जे गाव तुम्हाला बॅकग्राऊंड सांगितला की एका खेडेगावातून येऊन मुलगा प्राचार्य पदावर शहरातल्या कॉलेजमध्ये, नावाजलेल्या कॉलेजमध्ये होतो. याच्या मागे निव्वळ मेहनत, कष्ट आणि प्रामाणिकपणा, विषयाशी प्रामाणिकपणा हा खूप प्राध्यापकांमध्ये कमी दिसतो, तो त्यांच्यामध्ये आहे. त्याचबरोबर एकंदर समाजाची जाणीव ही ठेवणं आणि विद्यार्थ्याप्रती प्रेम हे असणं त्यांच्यामध्ये दिसून येतंय. सध्या ते प्राचार्य 2 वर्षापासून संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयामध्ये आहेत. मुंबई विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे बोर्ड ऑफ स्टडीज अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत. त्यांचं शिक्षण MA, PhD, सेट आणि नेट हे झालेलं इकॉनॉमिक्स मध्ये आहे. तसंच पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहेत, MCOM आणि MA इकॉनॉमिक्स मध्ये शिकवायला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणून बिझनेस इकॉनॉमिक्स जो कॉमर्सला विषय आहे आणि इकॉनॉमिक्स हा आर्ट्सला विषय आहे, या दोन्ही विषयाचे PhD गाईड म्हणून मुंबई विद्यापीठाचे, कारण गाईड असे बाकीच्या विद्यापीठाचे भरपूर असतात, परंतु मुंबई विद्यापीठाचे 2 विषयामधले गाईड अशी खूप कमी व्यक्ती आहेत. त्यापैकी ही एक व्यक्ती आहे. त्यांनी भरपूर रिसर्च पेपर्स नॅशनल इंटरनॅशनल लेवलला केलेले आहेत. सेमिनार, सिम्पोजिया, जर्नल आणि वेबिनार मध्ये रिसोर्स पर्सन खूप ठिकाणी झालेले आहेत. त्यांची 18 पुस्तकं इकॉनॉमिक्स मधली आहे. त्याच्यामध्ये मॅनेजरियल इकॉनॉमिक्स, बिझनेस इकॉनॉमिक्स विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठच नव्हे तर भावनगर विद्यापीठ, सौराष्ट्र विद्यापीठाला सुद्धा त्यांची पुस्तकं आहेत. वेगवेगळ्या न्यूज पेपरमध्ये नवाकाळ, महाराष्ट्र टाइम्स, प्रहार, लोकसत्ता अशामध्ये त्यांचे आर्टिकल्स पब्लिश होत असतात. आणि बँकिंग या विषयावर त्यांनी PhD केलेली आहे. एका बँकेमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर सिलेक्शन झालेलं असताना सुद्धा त्यांनी ते नाकारून कॉलेजच आपलं शिकवण्याचं जे काम आहे ज्ञानदानाचं ते कंटिन्यू ठेवलेलं आहे. आणि हे करत असताना मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ते एक समाजसेवेची सुद्धा त्यांना आवड आहे, म्हणून ते 1 वर्ष लायन्स क्लब ऑफ वसई युनिक याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. अजूनही ते अगदी आपल्यामध्ये आपले रिसोर्स पर्सन आहेत अनिल पाटील, जव्हारपर्यंत आदिवासी भागामध्ये ते काम करत असतात. आणि सध्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स जो आहे तो त्यांचा म्हणजे आता मे 2018 पासून ते प्राचार्य पदावर काम करतायत. म्हणजे एक शेतकऱ्याचा मुलगा, जिद्द, प्रामाणिकपणा, आणि असं काही नाही की मराठीमधून शिक्षण झालंय म्हणून आपल्याला मागे कुठेतरी आहे, कारण आपण नेहमी आपल्या कमीपणाचं भांडवल करत असतो. आम्ही ग्रामीण भागातली मुलं, आम्हाला इंग्लिश कसं जमणार, तर आता हे ग्रामीण भागातला एक मुलगा इंग्लिश मध्ये कसं प्रेझेंटेशन केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता.
म्हणजे आम्ही गरीब आहोत, आम्हाला एवढं हे नाही, हे निगेटिव्ह आपल्यातले विचार, ह्याच्यावर मात कशी करायची ह्याचा आदर्श म्हणजे आपल्याला डॉक्टर सोमनाथ सर्जेराव विभूते. धन्यवाद विभूते सर, तुम्ही आम्हाला वेळात वेळ दिला आणि आमच्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना मार्गदर्शन करत आहात. तर आता कृपया आपण आम्हाला आमच्या बरोबर जॉईन व्हा आणि आम्हाला तुमचं मार्गदर्शन करा. धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर युअर काइंड वर्ड्स सर. सर्वप्रथम सरांनी सांगितल्याप्रमाणे आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीचा दिवस आहे. त्यानिमित्त मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना उपस्थितांना त्याच्या शुभेच्छा देत आहे. आणि DLLE हे जे कुटुंब आहे या परिवाराच्या सर्व सदस्यांना आणि आजच्या ह्या कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम जो ICSSR आणि DLLE मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमान होत आहे त्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि मी आयोजकांचे सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो की या कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम मध्ये रिसर्च डिझाईन, ज्याला आपण संशोधनाचा आराखडा असं म्हणतो, त्या आराखड्या संदर्भातलं प्रेझेंटेशन देण्याची संधी मला या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल पाटील सरांचं आणि DLLE परिवाराचं मनपूर्वक आभार. असो, प्रेझेंटेशन सुरू करण्याच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा मी अपेक्षा व्यक्त करतो, आशा करतो की COVID-19 हे जे महामारी आहे, पॅन्डेमिक आहे, या पॅन्डेमिक दरम्यान आपण सर्वजण आणि आपले कुटुंबीय, नातेवाईक हे सगळेजण सुरक्षित असाल अशी मी आशा व्यक्त करतो. योग्य ती दक्षता आपण घेत आहातच आणि पुढे सुद्धा घेत राहाल याबद्दल मनामध्ये शंका नाही, कारण हे एक मोठं संकट आहे की ज्याचा सामना आपल्याला वेगळ्या पद्धतीने करायचा आहे. असो, पॅन्डेमिक म्हटलं की एक मोठी महामारी किंवा जागतिक महामारी की ज्यांनी प्रत्येकाचं आयुष्य बदलून टाकलेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल या महामारीने घडवून आणलेले आहेत आणि समाज घटकांमध्ये वेगवेगळ्या घटकांवर त्याचा वेगवेगळा परिणाम झालेला आहे. मी हे अशासाठी सांगत आहे प्रेझेंटेशन सुरू करण्याच्या पूर्वी की आपण शिक्षक म्हणून किंवा आपण विद्यार्थी म्हणून बऱ्याच वेळा आपल्यावरती या पॅन्डेमिकचा कुठल्या संदर्भात परिणाम झालेला आहे हे आपल्याला सुरुवातीला कळून घ्यायचं आहे. कारण मीटिंग्स आता फिजिकल मीटिंग्सच्या ऐवजी व्हर्च्युअल मीटिंग्स हॅज नाव बिकम अ न्यू नॉर्मल अँड ऑल ऑफ अस वी आर गोइंग टू लिव्ह विथ दिस न्यू नॉर्मल. या पार्श्वभूमीवरती जर आपल्याला व्हर्च्युअल मीटिंग्स घ्यायच्या आहेत, जर आपल्याला व्हर्च्युअल वेबिनार्स आयोजित करायची आहेत, ती अटेंड करायची आहेत, त्यामध्ये प्रेझेंटेशन द्यायचं आहे, तर मला वाटतं की या संदर्भातल्या काही महत्वाच्या ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत किंवा महत्वाचे जे नियम आहेत, या घडामोडी आणि हे नियम सुद्धा आपल्याला आत्मसात करावे लागतील. COVID-19 पॅन्डेमिकने आपल्या शिक्षण क्षेत्राचा खेळ बदललेला आहे आणि जेव्हा खेळ बदलतो तेव्हा त्या खेळाचे नियम सुद्धा बदलत जातात. आणि या पार्श्वभूमीवरती पाटील सरांची विशेष परवानगी मान्य करून किंवा गृहीत धरून या ठिकाणी मी आपणाशी सुरुवातीला एक वेगळी स्लाइड शेअर करणार आहे आणि मग आपण प्रेझेंटेशन कडे जाणार आहे. मला वाटतं पाटील सरांची त्याला अनुमती असेल असं मी पाटील सरांकडनं परवानगी घेतो. माझा आवाज येतोय का पाटील सर? Yes sir, perfectly fine sir. Yeah, Naresh sir, can you go to slide number 11 please? 11 sir, the control of slideshow is on in your hand. I will do that.
Yes, this is this slide. I think every participant must watch this slide very carefully and listen to the explanation very carefully. काय आहे ही slide? It is an important rules for virtual meet. So when we are meeting virtually, we have to follow some rules, and every participant, I'm sure, if follows this slide properly, is going to benefit today or tomorrow whenever they attend such kind of meeting. Number one, a participant has to mute his or her microphone if he or she is not speaking. म्हणजे ज्यावेळी आपण अशा प्रकारच्या वेबिनार मध्ये ऑनलाईन स्वरूपात पार्टिसिपेट सहभागी झालेलो आहोत, त्यावेळी जर आपण बोलत नसू तर आपल्या स्क्रीनवरून जे स्पीकरचं बटन दिसतं आपल्याला, ते बटन आपण म्यूट केलं पाहिजे. म्यूट याचा अर्थ आपल्याकडून आपल्या माईकचा आवाज आपण बंद करीत असतो. त्याचा फायदा असा होतो की ज्या रूम मध्ये आपण बसलेलो आहोत आणि मीटिंग मध्ये सहभागी झालेलो आहोत, त्या रूम मध्ये आपल्या आजूबाजूला होणारा जो अनावश्यक आवाज आहे, अनावश्यक गोंधळ आहे, तो बाकीच्यांना ऐकायला जात असतो. बऱ्याचदा आपल्याला असं वाटेल की हे तर एकदम सोपं आहे, आम्हाला माहित आहे, हे आम्हाला सर्व कळलेलं आहे, परंतु तरी सुद्धा मी हे मुद्दाम सांगतो की गेले 1.5-2 महिने मी अनेक वेबिनार मध्ये रिसोर्स पर्सन म्हणून सहभागी झालेलो आहे. As a principal, we have arranged so many webinars from our side, and we have witnessed in every webinar there are distortions or there are noises, background noises which annoy people, which create a lot of disturbances to other listeners who are very patiently listening to the presentation. मला वाटतं पहिला मुद्दा अतिशय सुस्पष्ट आहे की आपण जेव्हा मीटिंग मध्ये असो आणि ज्यावेळी आपण बोलत नाहीयेत, आपण फक्त ऐकत आहोत, तर आपण आपला माईक म्यूट करायचा आहे. म्हणजेच त्याचा दुसऱ्या शब्दातला अर्थ असा आहे की जेव्हा आपल्याला बोलायचं आहे तेव्हाच तो माईक आपण ऑन करायचा आहे, अनम्यूट करायचा आहे. सेकंड पॉइंट, वी हॅव टू बी अवेअर ऑफ अवर व्हिडिओ सेटिंग्स. येस, व्हिडिओ सेटिंग हा अतिशय महत्वाचा भाग आहे. 3 प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटचा या संदर्भात मला जी माहिती आहे त्याची मी माहिती सांगू इच्छित आहे. पहिल्यांदा, जर आपण मोबाईलचा वापर करून एखाद्या व्हर्च्युअल मीट मध्ये सहभागी होत आहोत, व्हिडिओ मीट मध्ये, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये सहभागी होत आहोत, तर इफ इट इज पॉसिबल आपण ते टाळलं पाहिजे. जर आपल्याकडे लॅपटॉप असेल किंवा आपल्याकडे वेबकॅम असेल तर आपण लॅपटॉप किंवा वेबकॅमच्या मदतीनं त्या ठिकाणी सहभागी व्हावं. मोबाईल शक्यतो टाळावा. त्याचं कारण असं आहे की आपल्या व्हिडिओची जी स्टेबिलिटी आहे ती स्टेबिलिटी आपल्याला मोबाईल मुळे मिळत नाही. तुम्ही अनेकांनी अनुभवलं असेल, बऱ्याच वेळा अनेक पार्टिसिपेंट्स त्यामध्ये सहभागी होत असताना मोबाईल टेबलवरती ठेवतात, त्यामुळे पार्टिसिपेंट न दिसता छतावरचा फॅन फिरत असलेला दिसायला लागतो, किंवा त्यांनी क्रॉस ठेवलेला असतो, त्यामुळे घराची खिडकी आणि खिडकीच्या बाहेरचा निसर्ग बाकीच्या सगळ्या सहभागी व्यक्तींना त्या ठिकाणी पाहायला मिळत असतो. असं घराचं दर्शन किंवा निसर्गाचं दर्शन होणं हा त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा हेतू नाही, तर त्यात सहभागी होणाऱ्या पार्टिसिपेंटचा चेहरा त्या ठिकाणी स्थिर पद्धतीने दिसावा हा त्या कॅमेऱ्याचा हेतू असतो. मुद्दा असा आहे की हा कॅमेरा व्हिडिओ सेट करत असताना अशा पद्धतीने सेट करावा की आपल्या डोळ्यांच्या पातळीला आपल्या लॅपटॉपचा कॅमेरा किंवा त्या लॅपटॉप वरती सेट केलेला वेब कॅमेरा जो असेल त्याची उंची आणि आपल्या डोळ्याची उंची एकसारखी असली पाहिजे. तरच तुमचा व्हिडिओ हा गुणात्मक दृष्ट्या किंवा दर्जाच्या दृष्टीनं चांगला व्हिडिओ होऊ शकतो
आणि समोरच्या व्यक्तीला तुमचं प्रेझेंटेशन पाहण्यामधला आनंद मिळू शकतो. अदरवाईज तुमचा मोबाईल घरभर फिरत राहील, तुमचा चेहरा योग्य पद्धतीने दिसणार नाही आणि तुम्हाला जे प्रभावीपणे त्या ठिकाणी सांगायचं आहे, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू टेल or communicate in an effective manner, you will not be able to do so when you do not keep your camera settings or video settings in a stable mode or in a proper mode. ठीक आहे, तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया आपण. मेक शुअर दॅट युअर रूम इज वेल लिट. आपण असंही पाहिलेलं आहे की अनेक पार्टिसिपेंट्स आहेत यांच्या घरामध्ये पुरेशी प्रकाश योजना किंवा प्रकाश व्यवस्था त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे काय, खूप मोठ्या प्रमाणात घरात अंधार असल्याचं दिसून, बऱ्याच वेळा लाईट असते परंतु लाईट त्या पार्टिसिपेंटनी पाठीमागून सुरू केलेली असते, त्यामुळे चेहऱ्यावरती अंधार असतो आणि मग योग्य त्या पद्धतीनं व्हिजिबिलिटी त्या ठिकाणी दिसत नाही. आता याला उपाय काय? उपाय एकदम सोपा आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या महाविद्यालयाने जूनच्या 10 तारखेच्या दरम्यान एक वेबिनार आयोजित केलेलं होतं आणि ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाहून एक रिसोर्स पर्सन सहभागी झालेले होते. त्यांनी काय केलेलं होतं की त्यांच्या घरामध्ये बसून त्यांच्या खिडकीवरती त्यांनी तो वेबकॅम अशा पद्धतीने ऍडजस्ट केलेला होता की नैसर्गिक प्रकाश योजना जी आहे, बाहेरचा नैसर्गिक प्रकाश जो आहे तो खिडकीतून त्या रिसोर्स पर्सनच्या चेहऱ्यावरती पडत होता. म्हणजे नॅचरल लाईट इज द बेस्ट ऑप्शन or the better option we can say. If it is coming from window or if it is coming from sliding window, it is much better because your face will be properly visible in a natural light. जर नैसर्गिक उजेड आपल्या चेहऱ्यावरती पडत नसेल तर आपल्या रूम मध्ये आपण प्रकाशाची योजना अशा पद्धतीने करावी की आपल्या चेहऱ्यावरती अतिशय भडक नाही परंतु आवश्यक प्रमाणामधली लाईट, आवश्यक त्या प्रमाणामधला उजेड जर पडला तर आपलं म्हणणं आणि आपलं दिसणं हे दोन्ही अतिशय प्रभावी होऊ शकतं. We will go to the next point and that is we have to wear appropriate clothes and we have to be formal. हिंदी मध्ये एक म्हण आहे, एक नूर आदमी तो 10 नूर कपडा. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे ते. मला सांगायचं जे आहे ते अतिशय सोपं आहे. केवळ ती व्हर्च्युअल मीटिंग आहे आणि केवळ आपण घरातून सहभागी होत आहोत म्हणून आपण कॅज्युअल्स वापरू शकत नाही किंबहुना वापरू नये असा त्या मीटिंगचा संकेत आहे. व्हर्च्युअल मीटिंग इज ॲज गुड ॲज युअर फिजिकल मीटिंग एक्सेप्ट दॅट मॅटर ऑफ डिस्टन्स. But we have to be formal. आपले कपडे नीटनेटके असावेत, आपले कपडे स्वच्छ असावेत. बऱ्याच वेळा कपड्यांबाबत न बोलण्या इतपत उदाहरणं गेल्या 1.5-2 वर्षामध्ये 1.5-2 महिन्यामध्ये माफ करा मी पाहिलेली आहेत आणि त्याबाबत न बोललेलं अधिक चांगलं. वर्क फ्रॉम होम सिंड्रोम नावाची एक कॉन्सेप्ट तयार झालेली आहे की मी घरातून काम करत आहे, मग मी घरात कशाही पद्धतीने वावरलो आणि मीटिंग मध्ये सहभागी झालो तर काय फरक पडत आहे? निश्चित फरक पडत आहे. आपण ज्यावेळी एखाद्या प्रोफेशनल मीटिंग मध्ये मुंबई विद्यापीठाचा आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि ICSSR या प्रोफेशनल बॉडीज आहेत, अकॅडमिक बॉडीज आहेत आणि या अकॅडमिक बॉडीजनी ज्यावेळी अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन किंवा अशा पद्धतीचा कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम आयोजित केलेला आहे तेव्हा आपण प्रोफेशनल पद्धतीनं आपला पेहराव ठेवला पाहिजे. आपलं दिसणं आपल्या असण्या इतकंच महत्वाचं असतं आणि त्याची काळजी आपण प्रत्येकानं आपल्या कपड्यांपासून घ्यायला सुरुवात केली पाहिजे. मी म्हटलं की वर्क फ्रॉम होम सिंड्रोम, बऱ्याच वेळा आपल्याला टेम्पटेशन असतं की आपण घरातच आहोत तर मग शॉर्ट वरतीच राहू आपण किंवा स्पोर्ट्स वेअर असेल, टी शर्ट असेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही मीटिंग मध्ये कृपया मी तुम्हाला विनंती करतो सहभागी होऊ नका. घरामध्ये बऱ्याच वेळा मीटिंग सुरू असताना सायमल्टेनियसली आपल्याला एटिकेट्सचा भाग शिकला पाहिजे की आपण काही पार्टिसिपंट्स असे असतात की
मीटिंग सुरू आहे परंतु बाजूला त्यांचं दुसरं काही काम सुरू असते, काही ठिकाणी जेवण सुरू असतं, आय एम सॉरी टू से, but that is not expected from you, otherwise you are not professionally sound to attend that meeting or to remain in the meeting or to present your stuff in the meeting. So we need to take appropriate care while presenting ourselves in the virtual meeting even though we are sitting in a home. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, युअर रूम अँड डेस्क हॅज टू बी नीट अँड क्लीन. आपण ज्या घरातून सहभागी होत आहोत त्या घरामध्ये आता प्राध्यापकांची परिस्थिती खूप चांगली आहे. 7वा वेतन आयोग आल्यापासून त्यांनी रूम मध्ये अशा प्रकारची एखादी जागा किंवा शक्य झालं तर एखादा रूम, आपल्या बेडरूम मध्ये पण हवं शक्य असेल तर ते व्यवस्थितपणे एखादा टेबल, एखादं त्या व्हर्च्युअल मीटिंगसाठी आवश्यक असणारं फर्निचर आता अनेक कंपन्यांनी ते उपलब्ध करून द्यायला सुरुवात केलेली आहे. ते व्यवस्थित करावं, कारण आता ही काळाची गरज म्हणून निर्माण झालेली आहे. हा 1-2 आठवड्यांचा किंवा 1-2 महिन्यांचा खेळ नाहीये. हा आपल्याला आपल्या व्यवसायाचा भाग म्हणून इथून पुढे याच्याशी आपल्याला जुळवून घ्यायचं आहे. आणि मग आपल्या घरामध्ये जर आपण 5 आकडी पगार घेत असू, इतका मोठं पॅकेज आपलं असेल, तर आपण घरामध्ये एक अशा प्रकारची यंत्रणा आपल्या उभी केली पाहिजे की ज्या ठिकाणी अशा मीटिंग्स मध्ये सहभागी होत असताना घरातल्यांचा आपल्याला डिस्टर्बन्स होणार नाही किंवा घरातला जो लुक आहे, त्या मीटिंग रूमचा जो लुक आहे तो डिसेंट, सोबर आणि ऑफिस लुक त्या ठिकाणी दिसेल. आणि त्या पद्धतीनं एक अँबियन्स ज्याला आपण म्हणतो ते मीटिंग अँबियन्स तयार होईल. किंबहुना कसं तयार करता येईल यासाठी आपण सर्वांनी दक्षता घेणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा आपलं मग सगळा सावळा गोंधळ ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, घरातला गबाळेपणा असेल कदाचित किंवा घरातला अव्यवस्थितपणा असेल, त्याचं जाहीर प्रदर्शन आपण अनावश्यकरित्या सगळ्या जगाला करत असतो. बिकॉज दिस मीटिंग्स आर गोइंग लाईव्ह, दे आर गोइंग ऑन वर्ल्ड वाईड वेब अँड दे आर गोइंग ऑन युट्यूब. They are going to be part of your YouTube account of your institution forever. आणि मग जर आपलं एखादं रेकॉर्डिंग दीर्घकाळपर्यंत आपल्या संस्थेमध्ये राहणार असेल, नॅकसाठी ते मांडलं जाणार असेल, तर आपण स्वतःची, आपल्या कुटुंबाची, आपल्या समाजाची, आपल्या महाविद्यालयाची किंवा आपल्या संस्थेची, आपल्या विद्यापीठाची योग्य त्या पद्धतीनं पद कशी देईल, त्याचा आदर कसा राखला जाईल याची काळजी घेणं आपण सर्वांनी आवश्यक आहे असं मला वाटतं. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट पॉइंट अँड दॅट इज वी हॅव टू टेस्ट आवर मायक्रोफोन बिफोर युअर व्हिडिओ कॉल. जर तुम्ही व्हिडिओ कॉल करणार असाल तर तुमचं मायक्रोफोन सुरू आहे का याची दक्षता घेणं अत्यंत आवश्यक असतं. हे सेशन सुरू करण्याच्या अगोदर टेक्निकल एक्सपर्ट जे नरेश सर आहेत त्यांना आम्ही एकमेकांशी शेअर केलं, पीपीटी शेअर होत आहे का, आवाज नीट येत आहे का याची खातरजमा करून घेणं अतिशय आवश्यक असतं. अदरवाईज अनेकदा काय होतं, आपला चेहरा त्या ठिकाणी दिसतो पण चुकून आपला माईक म्यूट राहिलेला असतो आणि आपलं फक्त हावभाव त्या ठिकाणी दिसू शकतात, आपला आवाज मात्र त्या ठिकाणी पोहोचत नाही. सो वी हॅव टू एन्श्योर दॅट आवर मायक्रोफोन इज फंक्शनल before we start our video call. Next point, if it is a group call without video, असू शकतं बऱ्याच वेळा की आता आपल्या मीटिंग मध्ये पण माझ्या माहितीप्रमाणे 30 पेक्षा जास्त पार्टिसिपेंट्स आहेत आणि बऱ्याच जणांचे व्हिडिओज ऑफ आहेत, हरकत नाही. खरं तर तसं बघायला गेलं तर प्रोफेशनल मीटिंग मध्ये आपले व्हिडिओ ऑन असायला पाहिजेत, असा त्याचा एक संकेत आहे. कारण वी आर प्रेझेंट, visible and we are attending the meeting in which our visibility is must. पण तरी सुद्धा जर काही पार्टिसिपेंट्सना त्यांचा व्हिडिओ ऑफ करायचा असेल XYZ कारणामुळे, समजून घेऊया आपण, आणि त्यांना काही प्रश्न विचारायचा आहे अशा मीटिंग मध्ये, तर असा प्रश्न विचारण्याच्या पूर्वी त्यांनी स्वतःला इंट्रोड्यूस करून देणं, स्वतःची ओळख करून देणं अत्यंत आवश्यक आहे. Otherwise, the speaker or the person to whom you have asked a question will not be able to understand the identity of the person who is raising the question or who is raising the doubt. या ठिकाणी फक्त आपण मीटिंग अटेंड करायची आहे म्हणून मीटिंग ऑन करून त्यासमोर बसूनही चालणार नाही.
त्यामधले काही टूल्स आहेत, त्यामधले काही टॅब्स आहेत, ते आपण शिकले पाहिजेत. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला Q&A, क्वेश्चन अँड आन्सर सेक्शन असतो, त्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन्स विचारता येतात, टाईप करता येतात. देयर इज अ फॅसिलिटी ऑफ रेजिंग युअर हँड, दॅट इज ऑल्सो available, and we should use that. Instead of speaking too much, we should use these tools so that really enriches our experience of remaining in such kind of video meet or such kind of video conferencing. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे while talking we have to look into the camera. अनेकदा 99% केसेस मध्ये स्क्रीन मध्ये आपला स्वतःचा जो फोटो दिसत आहे त्या फोटोकडे पाहून लोक बोलत असतात, परंतु तसं करणं अपेक्षित नाही. त्या आपल्या लॅपटॉप वरती जो कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यामध्ये आपण सातत्यानं बघत राहायचं आहे आणि बोलायचं आहे. पार्टिसिपेंट्सनी कृपया लक्ष द्या. आता तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता, तुमच्या स्क्रीनवरती जर मी दिसत आहे, मी माझी नजर त्या कॅमेऱ्यावरून हटवत आहे आणि माझा फोटो त्या स्क्रीनवरती दिसत आहे, त्या ठिकाणी मी जर नजर नेली तर मी तुम्हाला अशा पद्धतीने दिसेन. याचा अर्थ आय एम लुकिंग समवेअर एल्स, नॉट ॲट द कॅमेरा. दॅट इंडिकेट्स that I am not focusing my eyes on camera. I am bringing back my eyes towards camera. ही पोझिशन प्रॉपर पोझिशन आहे. त्याचा दुसरा मुद्दा असा आहे की when you are in a visible virtual meeting or in a video meet and you are looking somewhere else, that also signals that you are not serious about your participation in the meeting. And then when you look at the camera, that shows that your presence in the meeting is 100% presence or 100% presence with full involvement, with full dedication. आणि म्हणून मग कॅमेऱ्याकडे सातत्यानं आपण पाहत राहणं, इतस्तता इकडे तिकडे न पाहणं, या दृष्टीनं सुद्धा हे नियम महत्वाचे आहेत. मला वाटतं अनेक नियम असू शकतात. देयर आर मेनी डूज अँड डू नॉट्स ऑफ व्हर्च्युअल मीट, परंतु मला ज्या अनुभवातून काही गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत, काही गोष्टी ऐकायला मिळालेल्या आहेत, त्याच्या आधारे एक 8-10 पॉइंट्स मला असं वाटलं की ते काढावेत आणि मला वाटतं की तुम्हाला ते शेअर करावेत. मी ते तुमच्याशी शेअर केलेले आहेत. कुणाचाही अधिक्षेप करण्याचा त्याच्या पाठीमागचा हेतू निश्चित नाही, परंतु आपण सर्वजण आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि म्हणून शिकणं ही निरंतर प्रक्रिया आहे. तंत्र बदललं, तंत्रज्ञान बदललं, विज्ञान बदललं की आपल्यामध्ये आपल्याला बदल घडवून आणणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं मला वाटतं भविष्यात तुम्ही सगळेच जण जर खूप चांगल्या पद्धतीने व्हर्च्युअल मीटिंग्स घेणार आहात, कंडक्ट करणार आहात, तर तंत्रज्ञान ते अधिक चांगल्या पद्धतीनं, अधिक प्रभावी पद्धतीनं तुम्हाला वापरता यावं, या आणि केवळ या एकमेव हेतूने ही सुरुवातीची काही मिनिटं या ठिकाणी या स्लाइड बाबत मी घेतलेली आहेत. आणि हा प्रेझेंटेशन मध्ये हा भाग समाविष्ट करण्याची, किंबहुना सुरुवातीला समाविष्ट करण्याची मला परवानगी दिल्याबद्दल मी आयोजकांचं आभार व्यक्त करतो आणि माझ्या मूळ प्रेझेंटेशन कडे या ठिकाणी येत आहे. थँक्यू. येस, नरेश सर, इज इट ओके? नाउ वी स्टार्ट विथ द प्रेझेंटेशन. Let's start. Okay, thank you so much. Research design. Dear participants, these are the two different words, but that way they are one word. How they are one word? Let's see. Research and design, they are two separate words in the sense. Research is a re plus search. Again and again, finding out something in a new way or finding new discovery is a research. And design is some preparatory work before we go for a research. Design is something which we follow in a perfect and scientific way so that we keep ourselves on proper
ट्रॅक ऑफ रिसर्च. रिसर्च डिझाईन या मराठीमध्ये आपण संशोधनाचा आकृतीबंध असं म्हणतो. संशोधनाचा आकृतीबंध हे दोन वेगळे शब्द असले तरी एकमेकाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं जोडले गेलेले आहेत, एकमेकाशी घनिष्ठ आहेत, एकमेकाशी निगडीत आहेत. संशोधन म्हणजे ज्ञात नसलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकणे, त्या नवीन पद्धतीने शोधून काढणे, त्याबाबतच्या प्रश्नांची उकल करणं, नवीन ज्ञान निर्माण करणं किंवा असलेल्या ज्ञानाचा विस्तार करणं, असा त्या संशोधन या शब्दाचा अर्थ आहे. आणि डिझाईन म्हणजे आकृतीबंध, तर तो आकृतीबंध म्हणजे त्याचं मोजमाप, त्याचा आराखडा कशा पद्धतीने असावा यासाठी आपण केलेली पूर्वतयारी. जसं की एखाद्या व्यक्तीला मुंबई पासून आपण म्हणूया नागपूर पर्यंतचा प्रवास करावयाचा आहे, पण तो प्रवास करण्याची पूर्वतयारी जर त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेली असेल, म्हणजे प्रवास बसनी करायचा आहे का, प्रवास रेल्वेनी करायचा आहे का, प्रवास विमानाने करायचा आहे का, कुठल्या तारखेला करायचा आहे, किती वाजता सुरू करायचा आहे प्रवास, इत्यादी इत्यादी अनेक गोष्टी त्यामध्ये असू शकतात. तर त्याबाबतचा जो ग्राउंड वर्क आहे, त्याबाबतची जी पूर्वतयारी आहे, प्रिपरेटरी वर्क ज्याला म्हणूया आपण, ते करणं म्हणजे डिझाईन. So research, design, they are two separate words, but conceptually they are so interlinked that they must be kept together. Why they have to be kept together? Because then and then only you will have proper output of your research, proper outcome of your research. संशोधनाचा आराखडा संशोधनाच्या प्रारंभी एखाद्या संशोधकाने व्यवस्थितरित्या जर तयार केलेला असेल तर मला खात्री आहे की ज्या ठिकाणी 3 किंवा 4 किंवा 5 वर्षांनी संशोधकाला पोहोचायचं आहे त्या इच्छित स्थळी तो संशोधक निश्चितपणे पोहोचलेला असेल. आणि त्या दृष्टीनं संशोधनाचा आराखडा अत्यंत त्यात दुर्लक्षित परंतु त्याबाबतची पूर्वतयारी त्यांनी केलेली नसते, त्याबाबतचा पूर्व आराखडा त्यांनी मांडलेला नसतो आणि नेमका तो समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. इट्स व्हेरी व्हेरी एसेन्शियल टू हॅव a proper roadmap of our research before we begin our journey as a researcher or as investigator. And from that point of view, this presentation assumes high importance. I'm sure that all of you will gain from this presentation. I will be more happy that if you come out with good questions after this presentation. सुरू करूया आपण हे presentation. सगळ्यात पहिल्यांदा मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ रिसर्च. काही पूर्वपीठिका आवश्यक आहे, काही पूर्वतयारी आपल्याला समजणं गरजेचं आहे. रिसर्च इज नथिंग बट सर्च फॉर नॉलेज. ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रारंभलेली शोधयात्रा म्हणजे संशोधन असं म्हणायला हरकत नाही. रिसर्च is a scientific and systematic investigation or inquiry. Scientific म्हणजे काय? शास्त्रीय. How do we define science? Science is a systematic body of knowledge. ज्ञानाची पद्धतशीर मांडणी म्हणजे विज्ञान. आणि म्हणून संशोधन करणं ही प्रक्रिया एक प्रकारची सायंटिफिक किंवा एक प्रकारची शास्त्रीय स्वरूपाची प्रक्रिया आहे. इट इज अ सिस्टमॅटिक पद्धत आहे. त्याच्यामध्ये मनाला एखादी गोष्ट वाटली म्हणून त्या दिवशी ती केली असं संशोधनामध्ये होत नाही.
संशोधनामध्ये संशोधनाचं विज्ञान आपल्याला पाळता आलं पाहिजे, संशोधनाची पद्धती आपल्याला पाळता आली पाहिजे आणि ते विज्ञान आणि ती पद्धत सांभाळून किंवा पाळून आपल्याला पुढची चौकशी, पुढचं इन्व्हेस्टिगेशन, पुढचा शोध घ्यायचा आहे. मग मी म्हटलं की इट इज अ सायंटिफिक मेथड ऑफ इन्व्हेस्टिगेशन. मग रिसर्च हे सायन्स आहे का रिसर्च हे आर्ट आहे, ते विज्ञान आहे का कला आहे? बऱ्याच वेळा एक सामाजिक शास्त्राचे अभ्यासक म्हणून आपल्याला विज्ञान आणि कला यामधला भेद स्पष्टपणे आढळून आलेला असतो. जसं की वाजवणं ही कला आहे, नृत्य ही कला आहे, गाणं ही कला आहे, पण रॉकेट म्हटलं की सायन्स म्हणतो आपण, अर्थक्वेक म्हटलं की सायन्स म्हणतो. तसं संशोधन ही कला आहे का विज्ञान आहे? निश्चित तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन असू शकतं. मला असं वाटतं की इट इज आर्ट or is it science? This is a big question. Some of you will say yes, it is science because we follow scientific methods. Some of you will definitely say that it is science because there is a systematic process to be followed in the process of research. But I believe that yes, it is an art also. शोध घेणं, संशोधन करणं हे विज्ञान तर आहेच, पण ती एक प्रकारची कला सुद्धा आहे. सो आय विल नॉट डेविएट दिस रिसर्च एज अ आर्ट or research as a science. Rather, I would say that this is an art in science. ही विज्ञानातली एक कला आहे की ज्याच्या आधारे आपल्याला या संशोधनाचा आकृतिबंध ठरवता येऊ शकतो. सो हाऊ research is defined? Lerner's dictionary defines it as a careful investigation or inquiry which leads to the new facts or which may lead to the new branches of the knowledge. Mori has defined it as a systematized efforts to gain new knowledge. म्हणजे सध्या जे ज्ञान आहे त्या प्रकारच्या पलीकडे जाऊन नवीन प्रकारचं ज्ञान प्राप्त करणं, याला आपल्याला संशोधन म्हणता येईल. किंवा नवीन प्रकारची तथ्य, आधीच्या व्याख्येत म्हटल्याप्रमाणे नवीन प्रकारची तथ्ये शोधून काढण्यासाठी किंवा नवीन प्रकारची ज्ञान शाखा विस्तारित करण्यासाठी आपण काळजीपूर्वक पद्धतीनं केलेले निरीक्षण असेल, केलेलं विश्लेषण असेल, मांडलेला सिद्धांत असेल. आणि म्हणून सोशल सायन्सेसचा जो एन्सायक्लोपीडिया आहे, ज्ञानकोश ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये म्हटलेलं आहे की इट इज अ मॅनिप्युलेशन ऑफ थिंग्स, कॉन्सेप्ट्स ऑफ सिम्बॉल्स विच कॅन लीड टू जनरलायझेशन और एक्सटेंशन ऑफ द नॉलेज. इट कॅन एड फॉर कन्स्ट्रक्टिंग न्यू थिअरीज, न्यू एनालिसिस अँड न्यू बॉडी ऑफ नॉलेज. Sir, sorry to interrupt. Yes. We are not able to see your slide. It's just the first slide, research design. I'll just see. And your video is also not visible, sir. Why is it so? I'll just check once again. So are you still on the first slide? 1 minute. Now I'm on the first slide. Okay. Okay, yeah. So we are able to just see the first slide and your video is not visible. You see me? No, I think you're not. No. Just a moment. Give me 1 minute. Yeah. I'm sorry for some technical glitches, but we will sort it out. Wait. No problem, sir. Can you make me co-host again? Hold on. Because I can't stop sharing. Sir, you are already the co-host.
1 minute. Then you don't make me co-host. Okay, hold on. I'll just remove you. Yeah. You remove and then again I'll rejoin. Okay. Done, sir. Are you able to share your screen? 1 minute. Give me a minute. Naresh, Yes, sir. you can put our attendance sheet on our group, huh? Yes, I have taken the attendance. I'll put it on the group right now. Yes, because already 11:40. Yes, yes. Vipute sir, we are able to see your screen, which is research design screen number 1. Can you go to the second slide, please? Sir, Vipute sir has logged off. Yeah. I think he is trying to reconnect back again. No. Okay. Nothing is coming. Response coming from him. No, as of now, no. He's not seen in the waiting room also. Okay. I will just call him. Yeah, please call him, sir. नमस्कार. कोविड-19 अनलॉकची प्रक्रिया आता संपूर्ण देशात सुरू. एक मिनिटात जॉइन होतोय. Ha, please. Yeah. He's joining within a minute, he told. Yeah.
Yes, yes, come. Yes, sir, I am back. Welcome back, sir. Yeah, just a moment. I'll share the screen. Yes, sir. Now we are able to see your video also. Yes. Any difficulty, sir? One moment. Yeah. Is that screen visible now? No. 1 minute. I think Yes. it is visible now. Yes, now it is. Okay. Yeah. I regret this break in between. No problem, sir. Yeah. So, So we were on the second. still it has not started. It is a black screen. I'll start. Now it has come. Sir, I would request you to go to the slideshow. I'm doing that. It is loading. Yes, sir. Now it has come, sir. Yes. Okay. Fine. Perfectly So fine. yeah, so I was telling you about research. So research is basically a search for knowledge. It is scientific and systematic investigation or inquiry. I was discussing whether it is an art or science, and then we concluded that it is art in a science. So it is defined by different people and different dictionaries. Like research is a careful investigation which can lead us to new facts and new discoveries or new branches of knowledge. And then it can be manipulation of things, concepts, and symbols which can extend existing knowledge or which can lead us to the foundation of new theories and new laws. It is a process which involves some system, so it is systematic in nature. So we have to follow science of research, and while following the science of research, we also have to ensure that we follow all the systems, all the systematic methods
and from that point of view research design assumes high significance. जर संशोधन हे एक विज्ञान आहे, संशोधन एक वैज्ञानिक पद्धत आहे, तर त्याची जी सिस्टमॅटिक मेथड आहे, सिस्टमॅटिक पद्धत आहे, ती आपण अवलंबणं गरजेचं आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की रिसर्च इज अ पर्पजफुल ऍक्टिव्हिटी. संशोधन करण्यामध्ये काही महत्वाचा हेतू त्या ठिकाणी असतो किंवा काही महत्वाचा उद्देश असतो. कुणाचा उद्देश असेल की आपल्याला पुढची डिग्री मिळावी म्हणून, कुणाचा उद्देश असेल की आपल्याला प्रमोशन मिळावं म्हणून, कुणाचा उद्देश असेल की आपल्याला अकॅडमिक एनरिचमेंट त्याच्यातून व्हावी किंवा शैक्षणिक दृष्ट्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपल्या ज्ञानामध्ये भर पडावी, असा सुद्धा त्याच्या पाठीमागे हेतू असू शकतो. रिसर्च इज अन इन्व्हेस्टिगेशन. हे एक प्रकारची चौकशी आहे ज्यामध्ये अनेक संशोधन प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करत असतो. देन वी व्हेरीफाय फॅक्ट्स. अनेक तथ्य आहेत की जी खरोखर तथ्य आहेत का याचा आपण कुठेतरी शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत आहे हे तथ्य आहे, हे वास्तव आहे का हे तपासणे म्हणजे तथ्याचा शोध घेणं. विशिष्ट वेळी समुद्राला भरती येणं, विशिष्ट वेळी ओहोटी येणं, विशिष्ट वेळी निसर्गामध्ये काही निसर्गाचा घटनाक्रम असतो तो घडून येणं, ही जी काही तथ्य आहेत यांची तपासणी करणं म्हणजे संशोधन आहे. आणि एस्टॅब्लिश न्यू फॅक्ट्स अँड फाइंडिंग्स, आणि त्या तथ्यांचा सखोलपणे अभ्यास करत गेल्यानंतर त्यातून नवीन तथ्य निर्माण होणं किंवा नवीन सिद्धांत, नवीन मत मांडणं, ह्या प्रकारचा हेतू त्या संशोधनाच्या पाठीशी असतो. पुन्हा एकदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की संशोधन करायचं म्हणजे काय? फक्त एमफिल करायची का? फक्त पीएचडी करायची का? तर ते होईलच, पण ते होत असताना सुरुवातीला संशोधनाचा प्रवास सुरू करते वेळी आपल्याला त्या संशोधनाची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्य निश्चितपणे कळली पाहिजेत. संशोधन हे शास्त्रीय आहे, संशोधन हे पद्धतशीरपणे अवलंबिलेली एक प्रक्रिया आहे. संशोधनाच्या पाठीमागे निश्चित हेतू असला पाहिजे. संशोधन म्हणजे चौकशी करणं आहे, संशोधन प्रश्नांची उत्तरं शोधणं आहे. असलेली तथ्य किंवा अवगत आहेत अशा तथ्यांचा शोध घेणं, ती तपासून पाहणं आणि त्यातून काही नवीन तथ्य उजेडात येत आहेत का हे पाहणं. आता ही त्या संशोधनाची भाषा आहे. यातले काही शब्द आपल्याला शास्त्रीय स्वरूपाचे शब्द दिसून येतील म्हणून ते अवघड सुद्धा वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग काय करायचं? तर आपण सामाजिक शास्त्रामध्ये ज्यावेळी संशोधन करत आहोत त्यावेळी ह्या टेक्निकल किंवा तांत्रिक शब्दांचा फार बाऊ न करता किंवा फार त्याला न घाबरता मला नवीन काही शोधायचं आहे, मी फार मोठा रॉकेट सायन्सचा वगैरे शोध लावणार आहे, अशा प्रकारची भूमिका जर मनामध्ये सुरुवातीला असेल तर संशोधकांनी ती बाजूला काढून ठेवावी आणि आपल्या मर्यादेमध्ये राहून, आपल्या वेळेच्या मर्यादेत राहून, आपल्या क्षमतांच्या मर्यादेमध्ये राहून आपल्याला काय नेमकं शोधायचं आहे याबाबत त्याला स्पष्टता असणं आवश्यक आहे. We will move on to the next slide, and this next slide actually is the slide from where we can say our presentation begins today. Fine. So research design हा जो मला टॉपिक दिलेला आहे तो टॉपिक तुम्हाला या स्लाइड वरती मिळून जाईल. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा या स्लाइड वरती काही प्रश्नचिन्ह दिसत आहेत. व्हॉट? मला वाटतं हे सगळ्यात मोठं प्रश्न आहे. This is the biggest ever question which has to be witnessed by every researcher. What I'm going to find all about? मी पुढचे 3, 3.5, 4 वर्ष ज्या गोष्टीचा शोध घेणार आहे त्यातून मला नेमकं काय शोधायचं आहे हे त्या संशोधकाला सगळ्यात प्रारंभी
स्पष्ट होणं आवश्यक आहे. सो रिसर्च डिझाईन तयार करायला बसलोय आपण आता. म्हणजे ज्यावेळी एखादा वास्तुविशारद, ज्याला आर्किटेक्ट म्हणतात, तो एखाद्या बिल्डिंगचं डिझाईन तयार करायला घेतो, त्यावेळी तो सगळ्या प्रकारची मापं त्या ठिकाणी घेत असतो. जमीन किती आकाराची आहे, कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे, किती माळ्याची इमारत त्याला त्या ठिकाणी हवी आहे, त्या इमारतीमध्ये किती खोल्या बनवायच्या आहेत, सिमेंट कुठल्या पद्धतीचं वापरायचं आहे, स्टील कुठलं वापरायचं आहे, अशा अनंत प्रश्नांची उत्तरं त्याला शोधायची आहेतच. परंतु त्याच्या मनामध्ये एक ब्ल्यूप्रिंट तयार असते की मला अशा पद्धतीचं घर या ठिकाणी, अशा पद्धतीची इमारत या ठिकाणी उभी करायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ती इमारत दिसायच्या अगोदर त्या आर्किटेक्टच्या मनात, त्याच्या मनपटलावरती ती तयार झालेली असते. मला वाटतं संशोधकाला सुद्धा आर्किटेक्टच्या भूमिकेत या प्रेझेंटेशन पुरतं तरी शिरता आलं पाहिजे. रिसर्च डिझाईन अशासाठी करायचं आहे की त्या रिसर्च डिझाईन मध्ये त्याला या अनेक प्रश्नचिन्हांची उत्तरं मिळणार आहेत. पहिला मोठा प्रश्न आहे की मला काय शोधायचं आहे. मला जव्हार तालुक्यातलं कुपोषणाचा अभ्यास करायचा आहे का कोकणामध्ये सातत्यानं येत असणाऱ्या अतिवृष्टीमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीचा अभ्यास करायचा आहे का महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आर्थिक विषमता आहे त्या विषमतेचा अभ्यास करायचा आहे का शासनाकडनं राबवण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्यांच्या लोकांच्या राहणीमानावरती झालेला गुणात्मक परिणाम अभ्यासायचा आहे. मी मुद्दाम काही उदाहरणं एवढ्यासाठी देत आहे, या प्रेझेंटेशन मध्ये पुढेही देत राहणार आहे, कारण त्यामुळं हा जे तांत्रिक शब्द याच्यामधले आहेत ते शब्द आपल्या विषयाच्या संदर्भात आपल्याला सोपे होतील, त्याचं आकलन आपल्याला करून घेणं अधिक सुलभ होईल. तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मला संशोधक म्हणून नेमकं काय शोधायचं आहे, या पहिल्या सगळ्यात मोठ्या प्रश्नाचं उत्तर सतत त्या संशोधकाच्या मनपटलावरती तयार असलं पाहिजे. रिसर्चर शुड बी व्हेरी मच क्लिअर अबाउट व्हॉट ही इज गोइंग टू फाइंड थ्रू आउट हिज जर्नी ऑफ रिसर्च. सेकंड question is where from I am going to gather the data. संशोधन करायचं म्हणजे डेटा लागतो. संशोधन हे काही प्रवास वर्णन नाहीये. संशोधन म्हणजे कविता करणं नाही. संशोधन म्हणजे एखादा लेख लिहिणं नाही. लेख लिहिणं वेगळं आणि संशोधन पर लेख लिहिणं वेगळं. आता आपल्या अकॅडमिक्स मध्ये आपण सर्वांनी अनुभव घेतलेला आहे, किंबहुना टीका हा हेतू नाहीये, परंतु वास्तव सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे आणि आपण त्याला थोडंसं भिडलं पाहिजे असं मला वाटतं एक अभ्यासक म्हणून, की आपण हल्ली कशालाही रिसर्च पेपर म्हणतो आणि मधल्या काळामध्ये रिसर्च पेपर्स आणि त्या रिसर्च पेपर्सचा संबंध प्राध्यापकांच्या कॅस्टशी जोडला गेला, प्राध्यापकांच्या पदोन्नतीशी जोडला गेला. त्यानंतर मग अनेक नापीक जमिनीमध्ये सुद्धा नांगरट झाली. मी मुद्दाम सांगतो की मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्या दृष्टीनं मी ही उदाहरणं देत आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पीक येऊ शकत नव्हतं त्या ठिकाणी सुद्धा पेरणी झाली आणि माळ रानावरती ऊसाचं पीक घेण्यात आलं. अशा पद्धतीचं युजीसीच्या माध्यमातून असेल की युजीसीला नंतर त्यात चोरवाटा लक्षात आल्या आणि युजीसीने मग हळूहळू ती जी बिळं होती पडलेली होती ती बिळं बुजवण्याचं काम सुरू केलेलं आहे. कशालाही रिसर्च पेपर आपण म्हणतो, त्या रिसर्च पेपर मध्ये नेमका कशावरती रिसर्च झालेला आहे हा एक वेगळा संशोधनाचा विषय त्या ठिकाणी होतो. माफ करा, थोडेसे माझे स्पष्ट आणि परखड अशा प्रकारचे शब्द असतील, परंतु अशा प्रकारचं संशोधन अगदीच कुचकामी संशोधन असतं. गेल्या आठवड्यात आपण बॉयकॉट चायना ही मुवमेंट भारतभर बघितलेली आहे. अनेकांनी रस्त्यावरती चायनीज प्रोडक्ट्स आणून त्याची होळी केलेली आहे. एक अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून मी एक लेख वाचत होतो की खरोखर आपण चीनला बॉयकॉट करू शकतो का, आणि त्या ठिकाणी दुर्दैवानं मला नाही म्हणावं असं वाटतंय, कारण भारताने गेल्या 10 वर्षामध्ये रजिस्टर्ड केलेली पेटंट्स आणि चीननी
गेल्या 10 वर्षात रजिस्टर केलेली पेटंट याची तुलनाच होऊ शकत नाही. मला असं म्हणायचं आहे की संशोधकांनी या दृष्टिकोनातून मला वाटतं हे पेटंटचं जे उदाहरण आहे आपल्या डोळ्यामध्ये झणझणीत प्रकारचं अंजन घालणारं उदाहरण आहे की आपल्याकडे संशोधन खूप होते परंतु पेटंट्स होत नाहीत, कारण मूलभूत किंवा फंडामेंटल ज्याला रिसर्च म्हणता येईल यासाठीची आवश्यक असणारी पूर्वतयारी आपल्याकडे होत नाही आणि तशा प्रकारचं संशोधन सुद्धा म्हणावशा चांगल्या गुणवत्तेचं होत नाही असं नाही, परंतु तितक्या गुणवत्तेचं होत नाही. म्हणून पहिला मोठा प्रश्न होता की मला काय शोधायचं आहे, आणि दुसरी गोष्ट मी सांगत होतो की या संशोधनासाठी लागणारा डेटा किंवा लागणारी आकडेवारी मला कुठे प्राप्त होणार आहे किंवा मला कुठून मिळणार आहे. मग ही आकडेवारी प्राथमिक स्वरूपाची आहे का प्रकाशित स्वरूपाची आहे? ही आकडेवारी मला मग मोखाड्याला जाऊन जमा करायची आहे का रायगड जिल्ह्यामधल्या कुठल्या आणखीन एखाद्या तालुक्यामध्ये जाऊन का फोंडा घाटला जाऊन जमा करायची आहे? हे त्या संशोधकाला त्याच्याकडे त्याचं उत्तर असलं पाहिजे. त्यानंतर पुढे एक प्रश्नचिन्ह आहे, व्हाय, व्हॉट, वेअर, व्हाय आय एम डुईंग दिस रिसर्च. याचं मनोमन उत्तर त्या संशोधकाला त्या ठिकाणी प्राप्त झालं पाहिजे की मी हे केवळ जिज्ञासूच्या दृष्टिकोनातून करत आहे का, माझं प्रमोशन होईल म्हणून करत आहे का, की हे केल्यामुळं मी उपलब्ध असणारी तथ्य आणि नवीन उपलब्ध होऊ शकणारी तथ्य याच्यामधलं अंतर भरून काढण्याचं काम करणार आहे का. मला वाटतं व्हॉट, वेअर अँड व्हाय, व्हॉट आय एम गोइंग टू फाइंड आउट, where I'm going to get the data for this, and why I'm doing research. Is it going to bridge the gap between existing knowledge and the new proposed knowledge which I might get after completing my research? या 3 प्रश्नांची उत्तर मिळाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न ज्याला आपण यक्ष प्रश्न असं म्हणतो, महाभारतात यक्षाने विचारलेले प्रश्न सुप्रसिद्ध आहेत आणि म्हणून त्याला यक्ष प्रश्न असं म्हटलं जातं. युधिष्ठिराने त्याची उत्तरं दिलेली आहेत. हाऊ हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न आहे की मला काय शोधायचं आहे हे समजलेलं आहे, त्यासाठीची आकडेवारी मला कुठं प्राप्त होणार आहे ही कळलेली आहे, ते संशोधन मी का करत आहे याचंही उत्तर मला उमजलेलं आहे आणि आता प्रवास सुरू करायचा आहे. संशोधनाचा प्रवास सुरू करत असताना हाऊ आय एम गोइंग टू ट्रॅव्हल दिस जर्नी, हे संशोधन मी कशा पद्धतीने करणार आहे याचं उत्तर त्या संशोधकाला मिळालं पाहिजे आणि ते उत्तर मिळवण्यासाठी त्याला रिसर्च डिझाईन करणं गरजेचं आहे. रिसर्च डिझाईन मध्ये हाऊ या प्रश्नाचं उत्तर मिळवत असताना त्याला डेटा कळला पाहिजे. मुळात डेटा म्हणजे आकडेवारी त्याला म्हणू शकतात तुम्ही, त्याला तुम्ही सामग्री म्हणू शकतात. ही आकडेवारी प्राथमिक स्वरूपाची असू शकते किंवा दुय्यम किंवा प्रकाशित स्वरूपाची असते. तो काय आपल्या प्रेझेंटेशनचा भाग होऊ शकत नाही, तो एक वेगळं प्रेझेंटेशन त्याच्यावरती होऊ शकतं. दुसरी गोष्ट त्या संशोधकाला कळलं पाहिजे की टाइम, हे संशोधन करण्यासाठी माझ्याकडे उपलब्ध असणारी वेळ मर्यादा किती आहे किंवा कालमर्यादा कितपत आहे, किती वर्षांमध्ये मला हे संशोधन करायचं आहे. मी अनेक विद्यार्थी असे पाहिलेले आहेत की ज्यांना उपलब्ध असणारी वेळ पुन्हा पुन्हा वाढवून घ्यावी लागते विद्यापीठाकडनं किंवा त्यांच्या गाईड कडून, का त्या वेळेत त्याचं ते काम पूर्ण झालेलं नसतं. याचाच अर्थ त्या संशोधकांनी वेळेच्या बाबतीत चांगल्या पद्धतीनं नियोजन त्या ठिकाणी केलेलं नसतं. आणि शेवटी सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे की डेटा तर महत्वाचा आहेच, त्याचबरोबर टाइम सुद्धा महत्वाचा आहे आणि त्या टाइम बरोबर सॅम्पल म्हणजे नमुना याच्या बाबतीत सुद्धा आपल्याकडं उत्तम प्रकारचं नियोजन असलं पाहिजे. ठीक आहे, आदिवासी भागातील कुपोषण हा समजा अभ्यासाचा विषय आहे, पण त्यासाठी आवश्यक असणारी सॅम्पल तुम्ही कुठून घेणार आहात या बाबतीत सुद्धा नियोजन आपलं पक्क असलं पाहिजे किंवा या बाबतीत सुद्धा आपल्याकडं उत्तम प्रकारची पूर्वतयारी असली पाहिजे. म्हणजे रिसर्च डिझाईनचा अर्थ समजून घेत असताना हाऊ विल द डेटा बी अनालाइज्ड and in what style will the report to be written, हा शेवटचा भाग आहे. खरं तर मला असं तुम्हाला सांगायचं आहे की संशोधनाचा आराखडा तयार करत असताना जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळाली की मला काय शोधायचं आहे
त्यासाठी आवश्यक असणारी आकडेवारी मला कुठे मिळणार आहे, हे संशोधन मी कशासाठी करत आहे आणि हे मी कसं करणार आहे, आणि या 4 प्रश्नांची उत्तरं आपल्याला डेटा म्हणजे आकडेवारी, उपलब्ध असणारी वेळ म्हणजे टाइम, आणि मग सॅम्पल काही नमुना. तुम्ही सगळ्या व्यक्तींच्या घरात तर जाऊ शकत नाही आकडेवारी जमा करण्यासाठी, तुम्हाला काही मोजक्या लोकांकडून ती आकडेवारी घ्यावी लागेल आणि त्याच्या आधारे, उपलब्ध आकडेवारीच्या आधारे तुम्हाला त्याचं विश्लेषण करावं लागेल आणि मग काही एखाद्या निष्कर्षाप्रत तुम्ही येऊ शकाल. आणि त्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेन की या प्रश्नांची डेटा, टाइम अँड सॅम्पल या परिप्रेक्षामध्ये, या संदर्भामध्ये जर तुम्ही व्हॉट, वेअर, व्हाय अँड हाऊ या प्रश्नांची उत्तरं शोधली तर मला वाटतं तुम्ही रिसर्च डिझाईन करण्यासाठी सगळं आवश्यक असणारी सामग्री जमा करून ठेवलेली आहे. So you have gathered all ingredients to complete your research design if you think answers for these questions like what, where, why and how in terms of data, in terms of time and in terms of sample to be selected. Moving forward, yes, there are 3 buzzwords, 3 important words we need to understand. Research design is basically plan. इंग्रजीत एक प्रोवर्ब आहे, if you fail to plan then you plan to fail. म्हणून नियोजन अतिशय महत्वाचं आहे. हे नियोजन करायचं आहे म्हणजेच रिसर्च डिझाईन करायचं आहे. हे संशोधनाच्या बाबतीतलं नियोजन करणं याचाच अर्थ संशोधनाचा आकृतीबंध तयार करणं असा आहे. कशाबद्दलचं नियोजन आहे हे? दिस इज द प्लॅनिंग रिगार्डिंग सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजेच डेटा आणि टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन. टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये आपण प्रायमरी डेटा म्हणूया किंवा सेकंडरी डेटा म्हणूया. संशोधकाला या दोन्हीमधला फरक सगळ्यात चांगल्या पद्धतीनं संशोधन सुरू करायच्या अगोदर कळला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून संशोधकाने स्वतःहून संशोधन क्षेत्रामध्ये जाऊन, संशोधन क्षेत्रामध्ये भेट देऊन, मुलाखतीच्या आधारे, निरीक्षणाच्या आधारे, प्रश्नावलीच्या आधारे, अनुसूचीच्या आधारे, ज्याला इंग्रजीमध्ये ऑब्झर्वेशन म्हटलं जातं, ज्याला इंग्रजीमध्ये क्वेश्चनर म्हटलं जातं, ज्याला इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू म्हटलं जातं, ज्याला इंग्रजीमध्ये शेड्यूल म्हटलं जातं, याच्या आधारे स्वतः जमा केलेली माहिती की जी आधी कुठे प्रकाशित झालेली नाहीये त्याला तुम्ही प्राथमिक माहिती म्हणू शकता. आणि जी पूर्व प्रकाशित माहिती आहे, चरित्र असेल, आत्मचरित्र असेल, एखाद्या विभागाचे अहवाल असतील, जसे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अहवाल आहेत किंवा नाबार्डचे अहवाल आहेत, अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाकडून प्रकाशित केले जाणारे अहवाल आहेत, आर्थिक पाहणी अहवाल असतात. या सगळ्या प्रकारच्या माहितीला सेकंडरी डेटा किंवा ज्याला प्रकाशित माहिती असं आपण म्हणू शकतो. तर रिसर्च प्रॉब्लेम, संशोधनाची समस्या जी आहे, ज्या समस्येचं आपल्याला मूळ शोधायचं आहे, उत्तर शोधायचं आहे, त्या समस्येच्या संदर्भामध्ये लागणारा डेटा आपण कशा पद्धतीचा वापरणार आहोत, म्हणजे टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन, इज इट प्रायमरी ऑर सेकंडरी, दॅट इज नंबर 1. सेकंडली, मग ही इन्फॉर्मेशन जमा करण्यासाठी समजा प्रायमरी तुम्ही ठरवलं की आय एम गोइंग टू यूज प्रायमरी डेटा, फाईन, नो प्रॉब्लेम, विल बी मोर ऑथेंटिक, मोर रिलायबल, मोर कॉस्टली ऑल्सो. आणि या संदर्भामध्ये मग तुम्हाला ती प्राथमिक माहिती जमा करीत असताना त्याचे सोर्स तुम्हाला कळले पाहिजेत. सोर्स मुलाखत आहे का, सोर्स प्रश्नावली आहे का, सोर्स अनुसूची आहे का, सोर्स केस स्टडी असू शकतो का, या सगळ्या बाबतीतले आपलं नियोजन पक्क पाहिजे. सो 3 वर्ड्स आर इम्पॉर्टंट. फर्स्ट इज अ प्लॅन, सेकंड इज अ स्ट्रॅटेजी. यू हॅव टू बी very clear regarding your strategy of gathering data and analyzing that data. First of all, gathering data is very important and you should have a proper strategy in place for gathering the data. If it is a primary data, it is going to be time consuming. I'm going to make you more aware. प्राथमिक माहिती असेल तर ती अत्यंत वेळ खाऊ प्रक्रिया आहे.
इट इज गोइंग टू बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह ऑल्सो. तुम्हाला प्रत्यक्ष अभ्यास क्षेत्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी ती माहिती जमा करावी लागेल, त्याचं संकलन करावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्हाला खूप वेळ आणि खूप पैसे खर्च करावे लागू शकतात. अँड देन कम्स द अनालिसिस ऑफ द डेटा. डेटा अनालिसिस करत असताना विश्लेषण आपण कशा पद्धतीने करणार आहोत. आपण संगणकाचा वापर त्यासाठी निश्चित करणार असाल, एक्सेल वापरणार आहात का, एक्सेल मधले ऍडव्हान्स टूल्स आहेत ते वापरणार आहात का, ग्राफिक्स वापरावे लागतील, तुम्हाला टेबल्स तयार करावे लागतील. तर या विश्लेषणासाठी कुठल्या प्रकारची व्यूहरचना, कुठल्या प्रकारची स्ट्रॅटेजी तुमची आहे, हा सुद्धा भाग त्या ठिकाणी स्पष्ट असायला हवा. आणि तिसरा महत्वाचा शब्द संशोधन प्रक्रियेमधला तो म्हणजे बजेट. मनी मॅटर्स. बजेट हे फक्त पैशाच्या संदर्भातलं नव्हे, तर अंदाजपत्रक पैशाच्या संदर्भातलं तर असेलच, पण त्याचबरोबर वेळेचं आणि खर्चाचं नियोजन त्या ठिकाणी असलं पाहिजे. तुम्हाला तुमच्याकडे उपलब्ध असणारा वेळ किती आहे हे कळलं पाहिजे. तुमच्याकडे 24 महिने आहेत का, तुमच्याकडे 36 महिने आहेत का, तुमच्याकडे 60 महिने आहेत हे संशोधन करण्यासाठी का 40 महिने आहेत, हे तुम्हाला स्पष्टपणे कळलं पाहिजे. कारण त्या वेळात तो प्रोजेक्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे. शिकणं ही निरंतर प्रक्रिया आहे, परंतु संशोधन डिग्री मिळवण्यासाठी, एमफिल मिळवण्यासाठी, पीएचडी मिळवण्यासाठी निरंतर प्रक्रिया राहू शकत नाही. तुम्हाला यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी टाइम बाउंड. यू हॅव टू कम्प्लीट दॅट इन अ गिवन स्पेस, गिवन टाइम. And then after achieving degree, of course you are free to do your postdoc, you are free to continue with your research, you are free to write for the journals, you are free to publish internationally, no doubt. पण डिग्री मिळवण्यासाठी केलं जाणारं संशोधन हे टाइम बाउंडच असलं पाहिजे. त्याबाबत काही दुमत असू शकत नाही. आणि त्याही पुढे महत्वाचा मुद्दा आहे कॉस्ट. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला येणारा खर्च किती आहे हे त्या संशोधकाला प्लस मायनस होऊ शकतं, परंतु अंदाज त्या ठिकाणी त्याला असला पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी रुपयाचं बोधचिन्ह दाखवलेलं आहे, जे आपल्याला करावा लागणारा खर्च जो आहे त्याबाबत आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी देऊ शकेल. आणि म्हणून रिसर्च डिझाइन इज अ प्रोसेस इन विच वी हॅव टू कीप कॉन्सन्ट्रेशन ऑन दिस 3 keywords. What is my plan regarding sources of information? What is my plan regarding types of information? What is my strategy regarding gathering data? What is my strategy regarding analyzing that gathered data? And what is my budget in terms of time and budget in terms of cost? So this will help us to complete the research design in appropriate manner or in an effective manner. Moving forward, रिसर्च डिझाईन का करायचं हो, कशासाठी आवश्यक आहे. संशोधन करायचंय, तुम्ही म्हणाल हे संशोधनापेक्षा डिझाईनच तर अवघड वाटत आहे. नक्कीच आहे, कारण जर संशोधन यशस्वीपणे करायचं आहे, आपल्याला रास्तपणे आणि प्रभावीपणे संशोधन करायचं आहे, तर त्या संशोधनाचा आराखडा पक्का असला पाहिजे. दीर्घकाळ टिकणारी इमारत चांगल्या आराखड्यावर उभारलेली असते. उत्तम उदाहरण द्यायचं असेल तर मुंबई विद्यापीठाची फोर्ट इथली वास्तू जी आहे, ही वास्तू गेली अनेक दशक ऊन, वारा, पाऊस सहन करीत आहे आणि अजूनही दिमाखात उभी आहे. मला असं म्हणायचं आहे की नीड फॉर रिसर्च डिझाईन हे इतकं महत्वाचं भाग आहे, इतकं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की उत्तम आरेखनावर आधारलेली इमारत जशी दीर्घायू होते, तसं तुमचं संशोधन सुद्धा जर चांगल्या पद्धतीने व्हायचं असेल तर त्यासाठी आवश्यक असणारा आराखडा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मांडता आला पाहिजे. कशासाठी करायचं रिसर्च डिझाईन? संशोधनाचा आराखडा अशासाठी करायचा की इट फॅसिलिटेट्स स्मूथ सेलिंग थ्रू. हा तुमचा प्रवास आहे. अशी कल्पना करा की संशोधनाचा हा 4-5 वर्षाचा प्रवास तुम्ही समुद्रामधनं करत आहात. अनेक लाटा येणार आहेत. लाटा छोट्या असू शकतात, मोठ्या असू शकतात, वादळ असू शकतात, वारा असू शकतो. या सगळ्यांमध्ये तुम्हाला यशस्वीपणे बाहेर पडायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला पूर्व तयारी आवश्यक आहे. चांगला खलाशी वादळाला तोंड देण्याच्या तयारीनिशी समुद्रामध्ये उतरलेला असतो आणि मला असं वाटतं
की आपल्याला या ठिकाणी संशोधक म्हणून सुद्धा त्या खलाशाच्या भूमिकेमध्ये शिरता आलं पाहिजे. इट ब्रिंग्स एफिकसी अँड पॉसिबल यील्डिंग मॅक्सिमम इन्फॉर्मेशन विथ मिनिमम स्पेंडिंग ऑफ एफर्ट, टाइम अँड मनी. वेळ, पैसा आणि श्रम या 3 गोष्टींची गुंतवणूक तुम्हाला करावी लागते. तुम्हाला खर्च करावा लागतं असं मी म्हणत नाही. आय डोंट से दॅट यू स्पेंड टाइम, मनी अँड एनर्जी while doing research. I consider this as an investment. Yes, it is investment of your time, it is investment of your money, it is investment of your energy. And while investing this money, time and energy, तुमचा अमूल्य वेळ, तुमचे पैसे आणि तुमचे श्रम, शारीरिक आणि बौद्धिक, हे दोन्ही ज्यावेळी तुम्ही या ठिकाणी गुंतवणार आहात, तर त्यावेळी त्या गुंतवणुकीमधनं, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून सांगतो, गुंतवणूक तेव्हाच केली जाते ज्यावेळी त्या गुंतवणुकीपासून आपल्याला रिटर्न्स मिळणार असतात. त्या गुंतवणुकीच्या लाभाचं फळ आपल्याला प्राप्त झालं पाहिजे आणि ते फळ जर आपल्याला चांगल्या इफेक्टिव्हली, चांगल्या प्रभावीपणे मिळायचं असेल तर आपल्याला संशोधनाचा आराखडा निश्चित केला पाहिजे. पहिली गोष्ट, आपला संशोधनाचा प्रवास सुलभ व्हावा. दुसरी गोष्ट, आपल्याला वेळ, पैसे आणि श्रम याची जी गुंतवणूक या ठिकाणी आपण करणार आहोत त्यावर चांगल्या प्रकारचं फळ प्राप्त झालं पाहिजे. इट सर्व द पर्पज ऑफ द रिसर्च. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. काही प्रश्नचिन्ह विचारले होते सुरुवातीला, व्हॉट, वाय, हाऊ, वेअर. त्या संशोधनाचा पर्पज जो आहे, हेतू आहे, तो पूर्ण झाला पाहिजे. अदरवाईज हा फक्त प्रवास केलेला आहे परंतु तो इच्छित स्थळी आपण पोहोचलेलो नाहीये तर त्याला प्रवास म्हणता येत नाही. त्याला भटकंती म्हटलं, त्याला भरकटलं म्हटलं तरी सुद्धा वावगं होणार नाही. म्हणून सर्व्स द पर्पज ऑफ द रिसर्च. संशोधनाचा जो हेतू आहे तो हेतू चांगल्या पद्धतीने पूर्ण होण्यासाठी आपल्याला संशोधनाचा आराखडा हा अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडता आला पाहिजे. इट सेव्स फ्रॉम मिसलिडिंग कन्क्लुजन. येस, बऱ्याच वेळा अशी शक्यता आहे की आपण संशोधनाचा आराखडा चांगल्या पद्धतीने मांडला नसेल तर संशोधन केल्यानंतर शेवटी आपल्या लक्षात येतं की अरे मला हे शोधायचं नव्हतं, किंवा दुसरंच काहीतरी निष्कर्ष त्याच्यातून प्राप्त झालेले आहेत आणि मग त्या पार्श्वभूमीवरती यू माइट बी फ्रस्ट्रेटेड. And if you want to avoid that frustration, you have to save yourself from misleading conclusion, then you need to map your journey properly. The process of mapping your journey is a research design. आणि म्हणून इकडे तिकडे भरकटणं याला संशोधन नाही म्हणता येत. इकडे तिकडे केलेली भटकंती याला संशोधन म्हणता येत नाही. तर त्या दृष्टीनं रिसर्च डिझाईन अतिशय महत्वाचं आहे. इट हेल्प्स द रिसर्चर टू ऑर्गनाइज हिज आयडियाज. यस, संशोधन करत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या संकल्पना डोक्यामध्ये येत असते. मी माझं उदाहरण देऊन सांगतो की इन्कम स्ट्रक्चर अँड प्रॉफिटेबिलिटी ऑफ कमर्शियल बँक्स इन इंडिया ड्युरिंग रिफॉर्म्स अँड रिसेशन, म्हणजे 1991 ते 2008 या 17 वर्षाच्या 18 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय बँकांची उत्पन्न क्षमता, उत्पन्नातली अस्थिरता आणि त्यांची नफा क्षमता या विषयावरती अभ्यास करत असताना असंख्य नवीन आयडियाज डोक्यामध्ये आल्या, असंख्य नवीन कल्पना डोक्यामध्ये यायला लागल्या आणि मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना तुमच्या डोक्यामध्ये आल्यानंतर त्या अक्षरशः डोक्यामध्ये वादळ निर्माण करू शकतात की मी ही कल्पना वापरू का त्या ठिकाणी, मी या अंगाने माझ्या प्रश्नावलीमध्ये प्रश्न तयार करू का, किंवा हा असलेला प्रश्न काढून टाकू का. आणि मग सगळी प्रश्नावली तयार झाल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं की अरे हा प्रश्न त्याच्यामध्ये घालायचा राहून गेला किंवा हा प्रश्न आपण अनावश्यकपणे टाकला. मला वाटतं की अशा प्रकारची फसगत जर आपली टाळायची असेल तर आपल्याला रिसर्च डिझाईन हे अतिशय आवश्यक आहे आणि ते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आवश्यक आहे. and it helps in finding possible flaws and inadequacies. संभाव्य त्रुटी आपल्या संशोधनात कुठल्या राहू शकतात किंवा संभाव्य अपूर्णता त्याच्यामध्ये कुठली राहू शकते ही टाळायची असेल तर आपल्याला रिसर्च डिझाईन करण्यापासून पर्याय नाही. मला वाटतं आजच्या प्रेझेंटेशन मधली ही सगळ्यात महत्वाची अशी स्लाइड आहे आणि या स्लाइडच्या आधारे आपल्याला अतिशय स्पष्टपणे कळतं
की आपला संशोधनाचा प्रवास व्यवस्थित व्हायचा असेल, जर आपल्याला आपले वेळ, पैसा, श्रम कारणी लागावेसे वाटत असतील, जर आपल्याला आपल्या संशोधनाचा हेतू पर्यंत पोहोचायचं असेल, चुकीच्या निष्कर्षापासून आपल्याला स्वतःचा बचाव करायचा असेल, वाचायचं असेल, आणि संशोधनातल्या ज्या आयडियाज आहेत त्या आयडिया, संकल्पना यांची जर नीट मांडणी करायची असेल आपल्याला, आणि संभाव्य प्रकारच्या ज्या त्रुटी आहेत, संभाव्य प्रकारच्या ज्या कमतरता आहेत त्याच्यामधल्या त्या टाळायच्या असतील, तर आपल्याला याच्यापासून म्हणजेच संशोधनाचा जो आराखडा आहे त्यापासून प्रचंड फायदा होऊ शकतो. आणि त्या दृष्टीनं आपण प्रत्येकाने संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये असे अनेक जण असू शकतात बरं, ज्यांनी संशोधन केलेलं आहे, जे संशोधनाच्या मध्यावर आहेत. तुम्ही असं अजिबात वाटून घेऊ नका की अरे आम्ही तर संशोधन अर्ध कंप्लीट केलेलं आहे, मग आता काही रिसर्च डिझाईनची गरज नाही. अजून सुद्धा तुम्ही रिसर्च डिझाईन करू शकतात, कारण अर्धा प्रवास बाकी आहे ना. जो बाकी आहे प्रवास तो तरी नीट होऊ शकतो. किंवा ज्यावेळी डिझाईन करायला लागाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की अरे आधीचा अर्धा प्रवास जो आपला झाला, किंवा 10%, 20% प्रवास जो झाला, 30% प्रवास जो झालेला आहे, त्यात आपल्या ह्या चुका राहून गेलेल्या आहेत, आणि पुढच्या मग 70% प्रवास जो बाकी आहे त्यात आपल्याला ह्या चुका टाळता येऊ शकतील. आणि त्या दृष्टीनं आराखडा अतिशय महत्वाचा आहे, आणि म्हणून आपण संशोधनाचा आराखडा केला पाहिजे. जाऊया, उत्तम संशोधनाचा आराखडा कोणता? What are the features of good research design? थोडंसं तांत्रिक आहे. Research design should be flexible, it should be appropriate, it should be efficient, it should be economical. आता हे शब्द लक्षात घेतल्यानंतर तो लवचिक असावा, म्हणजे तो इतकाही कठोर नसावा की त्या दिलेल्या चौकटीच्या बाहेर तुम्हाला जाताच येत नाही. तसं नको, तो थोडासा असेल तर आपल्याला त्यात योग्य ठिकाणी स्वातंत्र्य प्राप्त होतं किंवा स्वातंत्र्य उपलब्ध होतं. इट शुड बी अप्रोप्रिएट. बघा, रिसर्चचे अनेक प्रकार आहेत. रिसर्च इन फिजिक्स इज डिफरंट अँड रिसर्च इन इकॉनॉमिक्स इज डिफरंट. Research in psychology is different and research in pharmacy is different. Research in history is different. Research in rural development is different. म्हणजे रिसर्च डिझाईन ठीक आहे, सूट शिवायचा आहे, हे डिझाईन टेलरने तयार केलेलं आहे, परंतु जसा एकाच मापाचा सूट वेगवेगळ्या व्यक्तींना नीट बसणार नाही, तशाच पद्धतीनं एकाच प्रकारचं डिझाईन वेगवेगळ्या शास्त्रातल्या संशोधनाला योग्यपणे फिट बसेल असं आपल्याला सांगता येत नाही. म्हणून त्यात फ्लेक्झिबिलिटी हवी, म्हणून त्यात लवचिकपणा हवा, ते अप्रोप्रिएट असलं पाहिजे. त्या रिसर्च डिझाईन तयार करत असताना पुढच्या काही स्लाइड्स मध्ये तुम्हाला मुद्दे मिळतील, कुठली दक्षता घ्यायची येते, ती दक्षता घेतली गेली पाहिजे. ते कार्यक्षम असलं पाहिजे आणि इकॉनॉमिकल असलं पाहिजे. कार्यक्षम असलं पाहिजे म्हणजे जे उद्देश साध्य करायचा आहे किंवा ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे, आणि त्यामध्ये खूप इन्व्हेस्टमेंटही होता कामा नये. इकॉनॉमिकल म्हणजे टाइम सेव्हिंग आणि मनी सेव्हिंग दोन्ही पद्धतीनं. सो अल्टिमेटली इट शुड कम विथ मिनिमम बायस अँड मॅक्सिमम रिलायबिलिटी ऑफ द डेटा. त्याच्यात पूर्वग्रह टाळून आपल्याला खात्रीशीरपणे डेटा कसा प्राप्त होईल, गुणवत्तेचा डेटा कसा प्राप्त होईल याचा विचार करणारं डिझाईन म्हणजेच उत्तम संशोधन आराखडा होय असं आपण म्हणू शकतो. व्हॉट आर द टेक अवे? टेक अवे और की पॉइंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. While completing your research design or while doing your research design, you have to focus on sources of information. मगाशी उल्लेख येऊन गेलेला आहे. आकडेवारीचे स्रोत सदैव आपल्या नजरेसमोर असले पाहिजेत. माझी आकडेवारी प्राथमिक आहे का दुय्यम असेल तर कुठून मला मिळणार आहे, कुठल्या अहवालातून आकडेवारी मिळणार आहे, प्रकाशित असेल तर कुठल्या संस्थेने प्रकाशित केलेलं आहे, इंटरनेटवरून घ्यायचंय का फिजिकल कॉपी घेणार आहेत, ग्रंथालयात घेणार आहेत का अन्य कुठून मिळणार आहे. असंख्य प्रश्नांचे उत्तर आपल्याला या पहिल्या ए हा जो पॉइंट आहे सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन
त्यामध्ये द्यावे लागतील. स्किल्स ऑफ रिसर्चर, येस, अतिशय महत्वाचा भाग आहे. संशोधन करत आहे एखादी व्यक्ती, पीएचडी करत आहे, याचा अर्थ त्याला काही स्किल सेट एक्वायर करावे लागतात. आणि डिझाईन करत असताना आपल्याला हे कळलं पाहिजे की संशोधकाकडे म्हणजे स्वतःकडे आपल्याकडे कुठल्या प्रकारची कौशल्य आहेत. मला एक्सेल वापरता येतं का, मला ग्राफ्स तयार करता येतात का, मला ड्राफ्टिंग करता येतं का, मला जे ग्राफ्स तयार केलेले आहेत त्याचं स्टॅटिस्टिकल संख्याशास्त्रीय विश्लेषण करता येतं का, आय एम एबल टू डू प्रॉपर स्टॅटिस्टिकल इंटरप्रिटेशन ऑफ द ग्राफ्स और चार्ट्स. हे स्किल्स आपल्याकडे आहेत का, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि डिझाईन केलं पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रॉब्लेम टू बी स्टडीड, ज्या संशोधनाच्या समस्येचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याचा उद्देश सदैव आपल्या लक्षात असला पाहिजे की मला हे फाइंडिंग करायचंय. नेचर ऑफ द प्रॉब्लेम टू बी स्टडीड अँड अवेलेबिलिटी ऑफ द टाइम अँड मनी, मगाशी मी बजेटचा उल्लेख केला, त्या संदर्भामध्ये उपलब्ध असणारी वेळ किती आहे आणि उपलब्ध असणारा पैसा केवढा आहे किंवा किती पैसे आपल्याला या ठिकाणी गुंतवणूक करावी लागणार आहे, या दृष्टिकोनातनं आपल्याला सातत्यानं या 5 मुद्द्यांच्या बाबतीत 5 मुद्दे लक्षामध्ये ठेवून त्या ठिकाणी संशोधनाचा आराखडा तयार करायचा आहे. मी पुन्हा सांगतो, या ठिकाणी तुम्हाला संशोधक होत असताना किंवा संशोधन करीत असताना आर्किटेक्टच्या भूमिकेत जायचं आहे, तुम्हाला खलाशाच्या भूमिकेमध्ये जायचं आहे, तुम्हाला टेलरच्या भूमिकेत जायचं आहे. आणि आर्किटेक्ट, खलाशी किंवा टेलर हा त्याचं आउटपुट देण्याच्या अगोदर कशा पद्धतीने तयारी करतो, कशा पद्धतीने पूर्वतयारी करत असतो, हे तुमच्या नजरेसमोर आणा. मग मला वाटतं तुम्हाला तुमचा संशोधनाचा जो आराखडा आहे तो चांगल्या पद्धतीने तयार करण्यास निश्चित मदत होईल. त्यातल्या काही महत्वाच्या कन्सेप्ट आहेत, संकल्पना आहेत, त्या आपल्याला कळल्या पाहिजेत. मला माहित आहे की अनेक पार्टिसिपंट आजच्या या सत्रामधले हे आर्ट्स बॅकग्राऊंडचे, ह्युमॅनिटीजचे आहेत, तरी सुद्धा आपल्याला ह्या 5-6, 9-10 आहेत, मी फक्त 6 महत्वाच्या कॉन्सेप्ट या ठिकाणी तुमच्यासाठी आणलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा डिझाईन तयार करत असताना आपल्याला डिपेंडेंट अँड इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स कळले पाहिजेत. आता हे ऐकल्यानंतर थोडंसं तांत्रिक वाटायला लागतं की व्हेन आय से एक्स इज एफ ऑफ वाय, म्हणजे एक्स इज अ फंक्शन ऑफ वाय, याचा अर्थ एक्स हा वाय वर अवलंबून आहे. याचा अर्थ एक्स आणि वाय या 2 चलांमध्ये, या 2 घटकांमध्ये काही सहसंबंध आहे. मग ते आपल्याला कळलं पाहिजे की माझ्या संशोधनातले डिपेंडंट व्हेरिएबल्स कुठले आहेत आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल्स कुठले आहेत. म्हणजे समजा अमुक एखाद्या तालुक्यातल्या लोकांचं राहणीमान हा डिपेंडंट व्हेरिएबल होऊ शकतो आणि तो अनेक इंडिपेंडंट व्हेरिएबल वरती अवलंबून असू शकतो. जसे की त्यांना मिळणारा आहार, त्यांना राहण्यासाठी उपलब्ध असणारं घर, त्यांना मिळणाऱ्या आरोग्यविषयक सुविधा, त्यांना उपलब्ध असणारं प्राथमिक आणि दुय्यम प्रकारचं शिक्षण आणि त्याची गुणवत्ता, हे सगळे इंडिपेंडंट व्हेरिएबल्स झाले. येते का लक्षामध्ये? म्हणजे एक्स इज अ फंक्शन ऑफ वाय, किंवा एक्स हा वाय वर अवलंबून आहे, किंवा एक्स इज अ फंक्शन ऑफ ए प्लस बी वाय, असे फंक्शन्स तुम्ही तयार करू शकतात. त्या ठिकाणी जेवढे इंडिपेंडंट व्हेरिएबल्स वाढतील तेवढे त्या ठिकाणी फंक्शन तुमचं विस्तारत जाईल. संशोधनाचा आराखडा लिहित असताना त्या ठिकाणी संशोधकाला कळलं पाहिजे की आपले डिपेंडंट व्हेरिएबल्स कुठले आहेत आणि आपले इंडिपेंडंट व्हेरिएबल्स कुठले आहेत. पुढचा मुद्दा आहे एक्स्ट्रेनियस व्हेरिएबल्स. एक्स्ट्रेनियस व्हेरिएबल्स हे असे व्हेरिएबल्स आहेत जे बाहेरचे आहेत, तुमच्या संशोधनाशी प्रत्यक्ष जोडलेले नाही आहेत, परंतु संशोधनातल्या अनेक इंडिपेंडंट व्हेरिएबल वरती ते प्रभाव टाकू शकतात. उदाहरणार्थ, आदिवासी भागामध्ये तुम्ही जर संशोधन करत असाल तर तिथलं पर्यावरण, तिथलं वातावरण, तुम्ही कुपोषणाचा अभ्यास करत आहात, परंतु एखादा घटक तिथल्या डोंगरदऱ्या असतील, तिथलं भूप्रदेश तिथला असेल, तिथलं वातावरण असेल, तिथं होणारी शेती असेल, असे एक्स्ट्रेनियस व्हेरिएबल्स म्हणजे जे तुमच्या फंक्शनच्या बाहेरचे आहेत. मी म्हटलं की एक्स इज अ फंक्शन ऑफ वाय किंवा एक्स इज अ फंक्शन ऑफ ए प्लस बी वाय, म्हणजे एक्स्ट्रेनियस व्हेरिएबल मध्ये हा ए पण नाहीये, बी पण नाहीये, वाय पण नाही, तो झेड आहे, पण तो ए वरती प्रभाव पाडू शकतो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे.
तो बी वरती प्रभाव पाडू शकतो किंवा तो वाय वरती प्रभाव पाडू शकतो, असे व्हेरिएबल्स तुम्हाला कळले पाहिजे. त्याच्यानंतर कंट्रोल नावाचे एक कन्सेप्ट आहे ती आपल्याला कळली पाहिजे. रिस्ट्रेन एक्सपेरिमेंटल कंडिशन्स, मी वर एक्स्ट्रेनियस व्हेरिएबल म्हटलेलं आहे. हे एक्स्ट्रेनियस व्हेरिएबल्स इंडिपेंडेंट व्हेरिएबल वरती प्रभाव पाडत असतात. त्यावेळी तो प्रभाव रोखून धरण्यासाठी किंवा तो प्रभाव कमी करण्यासाठी आपल्याकडे काही कंट्रोल आहे का, हे आपल्याला कळलं पाहिजे. कंपाऊंडेड रिलेशनशिप म्हणजे अनेक चलांमधला आंतरसंबंध जो आहे, जसं की म्हटलं की एक्स्ट्रेनियस व्हेरिएबल हे इंडिपेंडेंट व्हेरिएबल वरती प्रभाव पाडू शकतात. तो काय प्रभाव आहे, त्या दोघांमध्ये काय संबंध आहे. मी तुम्हाला सांगतो की अनेक वेळा आपल्याला बाहेरच्या घटकांचा त्या घटकांवरती असणारा संबंध लक्षात येत नाही, पण तो कळला पाहिजे. म्हणजे जसं बघा की एखाद्या, आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया. महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा द्राक्ष उत्पादन होत असतात आणि सांगली जिल्ह्यामध्ये पण द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. परंतु दोन्ही ठिकाणी जी द्राक्ष उत्पादन होतात त्या दोन्ही ठिकाणच्या द्राक्षांची जी चव आहे ती चव वेगळ्या पद्धतीची आहे, वेगवेगळ्या प्रकारची आहे. आता याला अनेक घटक कारणीभूत असू शकतात. याला त्या जमिनीची सुपीकतेचा घटक कारणीभूत असू शकतो, तिथल्या वातावरणाचा घटक कारणीभूत असू शकतो, किंवा जो परिवेश आहे, जो एन्व्हायरमेंट आहे त्याच्या आजूबाजूचं, त्या सगळ्याचा प्रभाव त्या ठिकाणी होत असतो. म्हणून कंपाऊंडेड रिलेशनशिप म्हणजे एक्स्ट्रेनियस व्हेरिएबल्स तुमच्या संशोधन कक्षेच्या बाहेरचे, संशोधन कक्षा म्हणजे तुमचं वर्तुळ, त्या वर्तुळाच्या बाहेरचे घटक तुमच्या वर्तुळाच्या आतल्या घटकांवरती जे प्रभाव पडू शकतात, त्या दोन्हीमधला आंतरसंबंध म्हणजे कंपाऊंडेड रिलेशनशिप. आणि हे रिलेशनशिप आपल्याला डिझाईन तयार करत असताना कळलं पाहिजे. आता रिसर्च हायपोथिसिस हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. हायपोथिसिस म्हणजे काय हो, याला मराठीमध्ये आपण म्हणतो गृहीतकृत्य. अतिशय सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर गृहीतकृत्य हे संशोधनाच्या प्रक्रियेदरम्यान वापरलं गेलेलं कच्चं विधान आहे की ज्याची सत्यासत्यता अद्याप सिद्ध व्हायची आहे, की ज्याचा खरे खोटापणा अद्याप आपल्याला सिद्ध करायचा आहे. त्या बाबतीत आणखीन संशोधन होणं गरजेचं आहे. याला हायपोथेसिस म्हटलं जातं. या हायपोथेसिस मध्ये किमान दोन घटक असले पाहिजेत. एक म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल आणि दुसरा म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल. मिनिमम 2 फॅक्टर्स or 2 variables has to be there in this kind of hypothesis. सो रिसर्च हायपोथेसिस काय आहे, किंवा एकापेक्षा जास्त अभ्युपगम असतील तर त्याला हायपोथेसिस म्हटलं जातं, प्लुरल. आणि मग एक्सपेरिमेंट जी प्रोसेस जी आहे ती सुद्धा आपल्याला संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये लक्षात येते. सो हे 6 मुद्दे जे आहेत, हे 6 घटक आहेत, याचा आपण काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे संशोधनाचं डिझाईन तयार करत असताना. शेवटच्या स्लाइडकडे मी येत आहे आणि मग माझं प्रेझेंटेशन आपण थांबवून क्वेश्चन आन्सर कन्क्लुडिंग पार्ट आहे. डायव्हर्स रिसर्च डिझाईन्स. येस, research designs can be very much diverse. They may differ from one subject to another subject. फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये, बायोलॉजी मध्ये वेगळं रिसर्च डिझाईन असू शकतं, परंतु अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, ग्रामीण विकास यासारख्या सामाजिक शास्त्रांमधलं संशोधनाचं आकृतीबंध वेगळ्या प्रकारचा असू शकतो. एकच सूट सगळ्यांना बसत नाही, एकाच मापाचा शूज सगळ्यांना बसत नाही. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विषयातलं संशोधनाचं डिझाईन एकसारखं अजिबात असू शकत नाही, ते निश्चितच वेगळं वेगळं असणार आहे. म्हणून संशोधकांनी आपला विषय कुठला आहे त्या अनुरूप आपलं संशोधन डिझाईन तयार करायचं आहे. वन फॉर्म्युला इज नॉट ऍप्लिकेबल इन ऑल सब्जेक्ट्स. यू हॅव टू डिसाइड इन ऍडव्हान्स ऑन कलेक्शन अँड अनालिसिस ऑफ द डेटा. मी जर म्हटलं की संशोधनाच्या डिझाईन मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग कुठला असेल तर तो म्हणजे आपला कलेक्शन ऑफ द डेटा अँड अनालिसिस ऑफ द डेटा. या बाबतीत तुमची पूर्वतयारी झाली पाहिजे. या बाबतीत आपली तयारी चांगल्या पद्धतीने जर झाली तर डेटा जमा करण्यामध्ये अडचणी येत नाहीत आणि जमा केलेला डेटा विश्लेषण करण्यामध्ये अडचणी येत नाहीत. वी हॅव टू बी ऑलवेज थिंकिंग ऑफ टाइप्स अँड नेचर ऑफ युनिवर्स.
युनिव्हर्स म्हणजे रिसर्च युनिव्हर्स आपला काय आहे, पॉप्युलेशन काय आहे, आणि मग कुठल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जायचं आहे, त्यातले कुठले तालुके आपल्याला निवडायचे आहेत, त्यातली कुठली गावं निवडायची आहेत आणि त्यातली कुठली घरं निवडायची आहेत, या बाबतीमध्ये आपली क्लॅरिटी ज्याला आपण म्हणतो किंवा स्पष्टता ज्याला आपण म्हणतो ती सुस्पष्ट असायला हवी. आणि मग त्या आधारे जर आपण डिझाईन केलं, त्या आधारे जर आराखडा तयार केला तर तो निश्चितच चांगल्या पद्धतीचा आराखडा तयार होऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटी महत्वाचा रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, संशोधनाचा उद्देश किंवा अनेक उद्देश, एकापेक्षा अनेक उद्देश असू शकतात जे आपण सुरुवातीला मांडलेले असतील, आपल्या रिसर्च प्रपोजल मध्ये मांडलेले असतील, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सदैव लक्षात ठेवायचे आहेत. या 4 गोष्टी आपण कायम लक्षात ठेवायच्या आहेत. आणि कायम लक्षात ठेवून जर आपण संशोधनाचा आराखडा तयार केला, एक म्हणजे आपला डिझाईन दुसऱ्याला उपयोगी पडेल असं गरजेचं नाही, तसंच त्याचं डिझाईन आपल्याला उपयोगी पडेल असं जरुरी नाहीये. डेटा कलेक्शन आणि डेटाचं विश्लेषण याबाबत आपल्याकडे स्पष्टता असायला पाहिजे. आणि आपण कुठून डेटा जमा करणार आहोत, युनिव्हर्स कुठला आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आणि आपल्या संशोधनाची उद्दिष्ट आपल्याला स्पष्ट असायला हवीत. आणि तरच ते रिसर्च डिझाईन अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. मला पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलेलं आहे, आपण प्रेझेंटेशनच्या शेवटच्या भागात आहोत, की तुम्हाला आर्किटेक्टच्या भूमिकेत जायचंय, तुम्हाला खलाशाच्या भूमिकेमध्ये जायचं आहे, तुम्हाला टेलरच्या भूमिकेत जायचं आहे. त्याही पेक्षा पुढे जाऊन आपण सगळे शिक्षणाच्या क्षेत्राशी जोडले गेलेलो आहोत. माझं प्रेझेंटेशन संपवताना मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला उत्तम अभ्यासू प्राध्यापक किंवा शिक्षकाच्या भूमिकेत जायचं आहे. जसं की वर्गात जाण्याच्या अगोदर आपल्यापैकी अनेक जण त्या लेक्चरची अनेक वेळा तयारी करत असतात. मला आज वर्गामध्ये काय शिकवायचं आहे, माझा अभ्यासक्रम काय आहे, मला मुलांशी कशा पद्धतीने इंटरॅक्ट करायचं आहे, त्यांच्याकडून कुठले प्रश्न येऊ शकतील त्यांना उत्तर कशी द्यायची आहेत, किंवा माझ्या लेक्चरमध्ये प्रेझेंटेशन आहे का, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे का, त्यांना युट्यूब व्हिडिओ दाखवायचा आहे का, त्यांना विकिपीडियावरती घेऊन जायचं आहे का, इतकी सगळी पूर्वतयारी ज्यावेळी एखाद्या उत्तम अभ्यासू, वाचन केलेल्या आणि व्यासंगी प्राध्यापकाने केलेली असते, तर त्याचं डिझाईन आणि त्याचं लेक्चर अत्युत्तम दर्जावरचं लेक्चर ज्यावेळी होत असतं, त्याची अनुभूती आपल्यापैकी अनेक वेळा घेतलेली असेल, तशा पद्धतीच्या भूमिकेत जाऊन आपल्याला या ठिकाणी संशोधनाचा आराखडा तयार करायचा आहे. गेले 1.5 तास संशोधनाचा आराखडा यावरती आपण माझं म्हणणं ऐकून घेत आहात. मला वाटतं विषय थोडासा तांत्रिक आहे, परंतु तितकाच महत्वाचा सुद्धा आहे. कारण इफ यू fail to plan, then you plan to fail. And if you have to save ourselves from failure, save ourselves from misleading conclusion, then we need to have appropriate plan, flexible plan. Them to plan their further activities if not yet planned. Once again, I take this opportunity to thank organizers to give me for giving me this opportunity to present my views on research design and listening to my presentation very patiently. Thank you all participants. Wish you very best. Thank you so much. Thank you, Dr. Vibhute, sir. Thank you so much. Naresh sir, over to you. Pleasure. My pleasure. It was a wonderful basic conceptual discussion on design of research. Thank you so much. Thank you so much. Time for the query session, sir. There are participants who have posted their queries in the chat box. Please. Could you please have a look at the chat box? I'll do that. I'll stop presentation first.
एक प्रश्न या ठिकाणी आहे, संशोधनाचा आराखडा तयार करताना कोणत्या त्रुटी टाळाव्यात? दीपक कडू यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. Yes, sir. चांगला प्रश्न आहे. संशोधनाचा आराखडा तयार करत असताना कोणत्या त्रुटी टाळाव्यात? कोणत्या त्रुटी होऊ शकतात? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्पष्टता नसते बऱ्याच वेळा की आपल्याला काय शोधायचं आहे, कसं शोधायचं आहे. अनेक महत्वाच्या गोष्टी मगाशी प्रेझेंटेशन मध्ये मी सांगितल्या की आपल्याकडे उपलब्ध असणारा वेळ आपल्याला बऱ्याच वेळा क्लिअर नसतो किंवा आपल्याकडे उपलब्ध असणारी साधन सामग्री या बाबतीत आपण तयार नसतो आणि मग अनेक प्रकारच्या त्रुटी होत असतात. त्या त्रुटी आपल्याला टाळता येऊ शकतात, टाळता आल्या पाहिजेत. एक दोन उदाहरणं सांगतो. संशोधनाचा आराखडा तयार करत असताना आपण संशोधन करायला लागतो आणि संशोधनाच्या प्रवाहामध्ये आल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं की आपण ज्या प्रकारची पुस्तकं, ज्या प्रकारचे अहवाल आपल्या संशोधनासाठी वापरत आहोत सेकंडरी डेटा म्हणून, ती पुस्तकं लिहिलेले लेखक किंवा त्या अहवालाचं ज्यांनी लेखन केलेलं आहे असे रिसर्चर यांना कदाचित आपण जर भेटलो असतो, जर आपण त्यांच्याशी चर्चा केली असती, तर आपल्याला आणखीन प्रकाश त्या बाबतीवरती टाकता आला असता. पण हे केव्हा लक्षात येतं? बरीच वेळ निघून गेल्यानंतर लक्षात येतं. मला वाटतं ही टाळता येण्यासारखी चूक आहे. नंबर 1. सेकंडली, संशोधनाचा आराखडा तयार करत असताना की आपण हा आराखडा लिहून ठेवत नाही कुठं. हा आराखडा चांगल्या पद्धतीनं कुठंतरी पेपरवरती आपल्या सॉफ्ट फाईल मध्ये असेल किंवा आपल्या हार्ड कॉपी मध्ये असेल, तो लिहून ठेवलेला असणं गरजेचं आहे. आणि सातत्यानं वेळोवेळी आपण तो आराखडा जो लिहून ठेवलेला आहे तो आपण जर पाहिला तर आपण काय करायचं ठरवलेलं आहे आणि त्या मार्गावरती कसं आपल्याला राहता येईल या दृष्टीने त्याची निश्चित मदत होते. तर दुसरी चूक आहे, पहिली चूक मी सांगितलं की त्या व्यक्तींना भेटू शकतो, आपण आपलं प्लॅन अर्धवट करतो आणि पूर्ण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं असं केलं असतं तर ते टाळता येईल. दुसरी गोष्ट, लिखित स्वरूपात आराखडा आपण जर ठेवला नाही तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते, त्रुट राहू शकते, उणीव राहू शकते, ती आपल्याला टाळता येऊ शकते. Second question is from Anant Kadam. What is the relevance of variables and hypothesis in qualitative research? Hypothesis can be checked in qualitative research. Yeah, obviously, there are two questions. In fact, what is the relevance of variables and hypothesis in qualitative research? They are very highly related, I would say. See, even though research is a qualitative research, there are certain variables which impact the efficacy of the research, particularly the qualitative research. And from that point of view, we need to understand the relevance of these variables in qualitative research. There is a high relevance of the variables in qualitative research, and hypothesis rather the question could be redrafted as, can the hypothesis be checked in qualitative research? You may check hypothesis in qualitative research as well by adopting different tools, like by meeting persons, by talking them personally, by gathering first-hand information, and by presenting them in a research report, by using not the tools which are quantifiable, but qualitative tools can be used for describing the facts which you found during the qualitative research. Which is the best color combination and for PPT design in Viva, which is best color combination and font for the, no, there is no rule as such. But Viva, Viva is a very important aspect of your research, last leg of your research, I would say. When Viva is open defense Viva, there shouldn't be many number of slides. If there are too many slides, then actually
you might get deviated or distracted. So you can limit up to say 10 to 12 number of slides. I remember my Viva, wherein which I prepared 36 slides, but when I interacted before the Viva with my supervisor, Professor Romar Korea, who was then RB Chair Professor of Monetary Economics in the University of Mumbai Department of Economics, he said, straight away cut down your number of slides and bring it to number of 9. It was a big challenge for me. And then I reduced number of slides to just 9. And on those 9 slides, I had a Viva voce of 1.5 hours. So we don't have to bother about color or font. What is important is the content in the slide is more important. Of course, presentation matters. And for this presentation, I'm not claiming, but you must have seen in today's slides, variety of colors were used, variety of tools were used, and you should go to your Google Slides, which is the best source of preparing very, very eye-catching slides, I would say. Google suggests you what kind of slides you should use based on the text which you have written there in the slide. टेलिफोनिक डेटा कलेक्शन याबद्दल थोडे मार्गदर्शन करा, कारण वायवा मध्ये जर आपण सांगितले की काही माहिती टेलिफोनिक इंटरव्ह्यूने घेतली आहे तर त्याचा एव्हिडन्स बेस पुरावा कसा सादर करावा. मला वाटतं टेलिफोन वापरू शकतात तुम्ही डेटा जमा करण्यासाठी, परंतु तो तितका ऑथेंटिक सोर्स म्हणून गृहीत धरला जात नाही. तुम्ही टेलिफोनच्या माध्यमातून तुम्ही रिस्पॉन्डंटशी बोलू शकतात, तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेऊ शकतात, संशोधन समस्ये संदर्भात उपलब्ध असणारी माहिती जुजवी स्वरूपात त्यांच्याकडनं घेऊ शकतात. अशा व्यक्तीचा पत्ता घेऊन त्यांना तुम्हाला जर भेटणं शक्य नसेल तर प्रश्नावली तुम्ही त्यांच्यापर्यंत पाठवा. जर शक्य असेल तर त्यांचा ईमेल ऍड्रेस घ्या. that will be time saving, and then you can mail your questionnaire to that person, but telephonic has some limitations. Sir, thank you for insights given. आदरणीय सर, संशोधन करत असतानाच्या कालावधीमध्ये प्रश्नावलीचा वापर किंवा ती बनवण्याची योग्य वेळ कोणती, स्टेज कोणती? अगदी सुरुवातीला प्रमोद जाधव यांनी प्रश्न विचारलेला आहे. संशोधन करत असताना रिसर्च डिझाईनच्या टप्प्यावरती तुम्हाला प्रश्नावली तयार करता आली पाहिजे. प्रश्नावली तयार करत असताना प्रश्नावली हा पुन्हा प्रेझेंटेशनचा वेगळा विषय होऊ शकतो, त्यात सखोल मी जाणार नाही, परंतु एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला सांगायचा आहे की प्रश्नावली तयार करत असताना रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ह स्पष्ट असले पाहिजेत. संशोधनाची उद्दिष्ट आपल्या नजरेसमोर जर स्पष्ट असतील तर आपल्या प्रश्नावलीमध्ये जे 8 किंवा 10 प्रश्न 9 प्रश्न येणार आहेत, देयर शुड नॉट बी टू मेनी क्वेश्चन्स अगेन, अदरवाइज रिस्पॉन्डंट्स आर लाइकली टू बी इरिटेटेड. म्हणून आपले प्रश्न मर्यादित ठेवा आणि मर्यादित प्रश्न 8-9 प्रश्न मर्यादित ठेवत असताना आपल्या संशोधनाचे उद्दिष्ट काय आहेत आणि त्या उद्दिष्टांची उत्तरं त्या प्रश्नांच्या उत्तरामधून मिळणार आहेत का, याचं उत्तर जर तुम्हाला हो आलं तर तुम्हाला, मला वाटतं, चांगल्या प्रकारची प्रश्नावली तयार करता आलेली आहे. डायरेक्ट प्रश्नावली रिस्पॉन्डंटला दाखवण्याच्या अगोदर तुमच्या गाईडला दाखवून अप्रूव्ह करून घेणं मला वाटतं जास्त उचित होतं, कारण अनुभवी व्यक्तींचं मार्गदर्शन प्रश्नावलीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला उपयुक्त ठरू शकेल. There is a question. Sir, we have time for only one question. We can take Mahesh sir's question. Okay, we will take one last question from Professor Mahesh Deshpande. Will you please explain sampling and non-sampling errors? Yeah, that's a big topic actually. It doesn't fall in the ambience of my presentation, but definitely I would suggest you one good reference. See, C.R. Kothari has written a very fantastic book, Research Methodology, and preferably you go to the 3rd edition of that book. Yes, 3rd edition, in which he has given sampling and non-sampling errors exclusively, and you will find a number of sampling errors and non-sampling errors in C.R. Kothari's book. Best part of that is this PDF of this book is available free of cost. You don't have to buy also. It is available free of cost and you can access it on internet. You will get a lot of good stuff. In fact, anybody who want to do a research has to seriously go through C.R. Kothari. It is a Bhagavad Gita of research methodology. Very true, sir. Very true. Thank you so much for enlightening us today
on the basics of research design. We really appreciate the time what you have Thank you so invested much. with us. On behalf of DLLE, University of Mumbai, I extend my gratitude to you. Thank you so much. Thank you all participants for patiently Okay. listening and participating in the research workshop. Thank you. Thank you, everyone.